वक्त्या शांभवी थिटे ह्या बांगलादेशातील राजकीय परिस्थिती या विषयावर बोलणार आहे. आजचा कार्यक्रम सुरुवात करण्याआधी आपण दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया. मी कट्टी सरांना विनंती करते, आपले निवृत्त न्यायाधीश साठे सर, शांभवी थिटे आणि आजचे अध्यक्ष डॉक्टर कुलकर्णी यांना घेऊन दीप प्रज्वलन करावं. भो ज्ञानदीप देवेश स्थाने चात्र शिरो भव यावत् सत्रं करिष्यामः तावत् त्वं सन्निधो भव. आजच्या रविवारच्या सकाळी इथे स्वागत आहे. एक विनंती आहे, आपल्या हातामध्ये जे मोबाईल आहेत ते कृपया सायलेंट करून ठेवावे. आजचे अध्यक्ष श्री डॉक्टर कुलकर्णी डेंटिस्ट म्हणून फेमस आहेतच आपल्या बोरिवलीत, तर सगळ्यांना त्यांचा परिचय आहेच, पण थोडी अजून मी त्यांची माहिती करून देते. त्याच्या आधी मी दोन्हीही मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते आणि मग माहिती देते. डॉक्टर कुलकर्णी, आणि आजच्या आपल्या एकदम यंग वक्त्या शांभवी थिटे. डॉक्टरांची ओळख अशी, आज आपल्याला लाभलेले डॉक्टर श्रीनिवास कुलकर्णी बोरिवली स्थित नावाजलेले डेंटल सर्जन आहेत. सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधून 1978 साली त्यांनी BDSc पदवी घेतली आणि 1979 पासून स्वतंत्र व्यवसायाला भाईंदर इथे सुरुवात केली. 25 वर्ष तिथे काम केल्यानंतर बाभई बोरिवली येथे कार्यरत आहेत. 45 वर्षांपेक्षा अधिक असा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. वाचनाची, साहित्याची आवड आहे. यातून दिवाळी अंकात लेखन, छोट्या पुस्तिकेचे लेखन शक्य झाले. त्यांनी कविता आणि गाण्यांचीही आवड आहे. निसर्गात रमण्याच्या आवडीमुळे देश विदेशात पर्यटन झाले आहे. हिमालयात अनेक वर्ष पदभ्रमण केले आहे. अन्नपूर्णा बेस कॅम्प, मानस सरोवर यात्रा, आळंदी पंढरपूर वारी हेही साध्य केले आहे. दंत आरोग्यासाठी विविध ठिकाणी शाळांमधून दंत चिकित्सेची शिबिरं घेतली आहेत. रेडिओवर हॅलो डॉक्टर, डॉक्टर तुमच्या भेटीला अशा अनेक कार्यक्रमातून श्रोत्यांशी हितगुज साधला आहे. स्वर्गीय बाबा आमटे आणि परिवार, आनंदवन तसेच डॉक्टर अभय बंग यांचा त्यांना सहवास लाभला आहे. कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पला भेट दिली आहे. तसेच नुकतेच त्यांनी 10 दिवसांचं विपश्यना ध्यान शिबिर सुद्धा केलेलं आहे. कौटुंबिक आनंदासाठी कार्यक्रमांचे आयोजन करणे, जीवनाचा अनेक अंगांनी आस्वाद व अनुभव घेण्याचा प्रयत्न अविरत त्यांचं सुरू आहे. एक सांगायचं म्हणजे की काल
ह्याच संदर्भामध्ये त्यांच्याशी थोडीशी चर्चा झाली आणि मला त्यातनं जाणवलं की हे म्हणजे फक्त डॉक्टर पेशा तर आहेच, पण सामाजिक बांधिलकी सुद्धा ते जपतायत. त्यांच्या घरी गौरी गणपतीचा कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये ते गाणी, भजन किंवा कुठला तरी सामाजिक विषय घेऊन त्यांच्या घरी एक छोटेखानी लेक्चर, व्याख्यान असं आयोजित करतात. मला हे खूप आवडलं आणि मला वाटतं ही काळाची सुद्धा गरज आहे की सगळ्यांनी एकी असणं. कारण आजच्या सोशल मीडिया आणि मोबाईलच्या जगामध्ये सगळेजण विरक्त झालेले आहेत, म्हणजे मोबाईलमध्ये हरवून गेलेले आहेत आणि अशा सोशल गोष्टी थोड्या कमी व्हायला लागलेल्या आहेत. तर मला तो कॉन्सेप्टही खूप आवडला आणि प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या सोसायटीमध्ये, एरियामध्ये, घरी अशा प्रकारचं प्रयोजन नक्की करू शकतात. तसंच आजच्या आपल्या वक्त्या, सगळ्यात यंग वक्त्या शांभवी थिटे यांची मी थोडक्यात ओळख करून देते. शांभवी थिटे या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी येथील अंतर्गत आशियाई अभ्यास केंद्रात वरिष्ठ डॉक्टरला फेलो आहेत. मध्य आशियाई राजकारण हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. रशियाच्या विभाजनानंतर निर्माण झालेल्या म्हणजेच पोस्ट सोव्हिएट राज्यातील लोकशाही संस्थांच्या विश्लेषणाचे काम त्या करत आहेत. सामाजिक राजकीय गतिशीलतेविषयी म्हणजेच सोशो पॉलिटिकल डायनॅमिक्स या विषयावर त्यांचे शोध निबंध आंतरराष्ट्रीय मासिकांद्वारे प्रसिद्ध झाले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांच्या विविध शोध निबंधांवर चर्चा झाली आहे. जिओपॉलिटिकल रिस्क ॲनालिस्ट, भूराजकीय जोखीम विश्लेषक म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केले आहे. विकसनशील देशातील किंवा तिसऱ्या जगातील वसाहतवादानंतरची लोकशाही आणि संरक्षणात्मक धोरणे या विषयाच्या त्या अभ्यासक आहेत. त्यांच्याशी जेव्हा मी चर्चा करत होते मला असं जाणवलं की त्यांच्याकडे पण म्हणजे एवढ्या यंग एजमध्ये इतका वर्सटाईल अनुभव आहे आणि त्यांनीही म्यानमार, बांगलादेश, नंतर भारत चीन बॉर्डर अशा अनेक ठिकाणी त्यांनी बऱ्याच काळासाठी राहून तिथला अभ्यास केलेला आहे. तसंच आता त्या मध्य आशियाई 3 देशांमध्ये सुद्धा त्या आता नोव्हेंबरमध्ये जाणार आहेत. तर आज आपल्याला त्यांच्याकडून पण बरंच काही ऐकून घ्यायचं आहे. तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपले आजचे अध्यक्ष डॉक्टर कुलकर्णी यांना मी विनंती करते की थोडक्यात त्यांनी त्यांचं व्याख्यान करा आणि त्याच्यानंतर शांभवी ताई पुढे कंटिन्यू करते. नमस्कार सगळ्यांना. इकडे मोठ्या संख्येने बघून मला खूप बरं वाटते. आज या कार्यक्रमाचं काही दिवसापूर्वी मला श्रीधर साठ्यांनी सांगितलं की तुम्हाला यायला लागेल वगैरे. मी जरा साशंकच होतो कारण एवढ्या जनसमुदायासमोर मी खूपच थिटा आहे. थिटेबाई आहेत पण मी थिटा आहे. तर या कार्यक्रमाकरता मला बोलावलं म्हणून सगळे संयोजकांचं पहिल्या प्रथम मी आभार देतो. त्यांना माझ्यातर्फे धन्यवाद आहे. आणि मला बोलवल्याबद्दल श्री कट्टी साहेब, साठे साहेब, गोखलेबाई आणि बाकीच्या अंजली जोशी वगैरे सगळेजणी सगळ्यांना खूप जास्त यांना ओळखत नाही पण काल परवापासून माझं त्यांच्याशी फोनवरती बोलणं झालं आणि इतक्या प्रेमळपणाने त्यांनी माझं ऐकून घेतलं किंवा मला इथं. तर पहिल्याप्रथम त्या सगळ्यांचे आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये बोलायचं मी खूप कमी सांगणार आहे तुम्हाला कारण आपण सगळेजण उत्सुक आहात आजच्या ज्वलंत विषयावरती शांभवी त्यांचे विचार ऐकण्याकरता.
तर आजच्या आपल्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलं की सगळेजण इतके आपण बिझी असतो की आजूबाजूच्या जगामध्ये काय चाललं आहे काय नाही आहे याची दखल घेण्याची उसंत पण आपल्याला नसते आणि त्याच्यामुळे आपण इतके व्यग्र असतो की करंट अफेअर्स काय आहेत. तर हे सगळं चांगल्या समविचारी लोकांनी याचा विचार करून सुषमा स्वराज्य मंचाची स्थापना केली आणि गेल्या 1-1.5 वर्षामध्ये याचा त्यांचे कार्यक्रम वरचेवर व्हायला लागले आणि त्यांच्या चांगल्या रोपट्यांनी चांगलं बाळसं धरलंय आणि हे असंच पुढे पुढे जावं आणि याच्या बऱ्याच ठिकाणी शाखा तयार होत आणि त्यांना खूप चांगला प्रतिसाद लोकांच्याकडनं मिळेल अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेतच. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येकाची जी एक थोडीशी बौद्धिक भूक असते की आपल्याला काय चाललंय जगामध्ये आजूबाजूला काय चाललेलं आहे शहरामध्ये राज्यामध्ये काय परिस्थिती आहे तर आपण आपल्या रोजच्या याच्यामध्ये इच्छा असूनही आपल्याला त्याच्यात सहभाग होता येत नाही. तर या आपल्या इच्छा ओळखून या लोकांनी वेगवेगळ्या स्तरातल्या वेगवेगळ्या फील्डमधल्या जाणकार आणि ज्ञानी लोकांना बोलवून आपल्याला आयतं विचारधन लुटायची संधी देत आहेत ते. त्यामुळे आपल्याला हे सगळं मिळतं त्यांच्याशी आपण इंटरॅक्ट होऊ शकतो आपण त्यांच्याशी विचार त्यांचे जाणून घेऊन आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे पुन्हा एकदा सुषमा स्वराज्य मंचाच्या पुढील वाटचालीकरता माझ्यातर्फे खूप हार्दिक शुभेच्छा आहेत त्यांना. दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण थोडेसे ब्रेक घेत नाही किंवा आपण कधी कधी रॅट रेसमध्ये सगळे पुढे पुढे जात असतो. त्यामुळे थोडंसं मध्ये थांबून थोडंसं सिंहावलोकन करून किंवा थोडंसं थांबून आपली जी बॅटरी लो होत असते तर ती निसर्गाशी जवळीक साधून निसर्गाच्या जवळ जाऊन कारण निसर्ग चारी बाजूनी आपल्याला त्याचं देणं आपल्याला आहे तर ते आपण घेण्याकरता तिथपर्यंत पोचायला पाहिजे. त्यामुळे आपण मध्ये मध्ये थोडेसे ब्रेक घेऊन संपूर्ण निसर्गाशी जवळीक साधली तर आपली डाऊन झालेली बॅटरी चांगलीच रिचार्ज होईल तिथे आणि मग आपण अधिक जोमाने आपलं कार्य करू शकतो. आपण जेव्हा घरी असतो तेव्हा आपण एक कुटुंबाचे सदस्य असतो. जसं आपण बाहेरच्या जगात जातो तसं आता मुंबईच्या बाहेर गेला तर तिकडचे लोक तुम्हाला एक मुंबईकर म्हणून ओळखतात. तर तुम्ही राज्यात कुठल्यात गेला तर तिथे तुम्हाला एक महाराष्ट्रीयन म्हणून तुम्हाला बघितलं जातं. तुम्ही जर भारताच्या बाहेर गेला तर तिथे एक इंडियन म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन असतो. त्यामुळे आपण एक प्रकारचे भारताचे अँबॅसेडर असतो राजदूत असतो. त्यामुळे आपलं वर्तन आपलं जे काही तिथलं वागणं आहे ते एक चांगली भारताला प्रतिष्ठा प्रतिमा उंचवण्याकरता व्हावी या दृष्टीने आपण प्रयत्न करायला पाहिजे. जेव्हा आपण परदेशात जातो तेव्हा तिथे आपल्याला तिकडच्या लोकांसंबंधी भारतासंबंधी त्यांच्या काय कल्पना आहेत त्या काय त्यांची मतं आहेत तर ती जाणून घ्यायला खूप मजा येते तिथे. आपण सांगितलं त्यांना की मी इंडियातला ओ इंडिया प्राईम मिनिस्टर मोदी वा ग्रेट पर्सन किंवा त्यांना भारताबद्दल म्हणजे माहिती असतं की हिमालय आहे गंगा आहे ताजमहाल आहे गोवा आहे आणि मुंबई आहे. ह्या आपल्या आयडेंटिटीज आहेत भारताच्या तिकडच्या. याच्या व्यतिरिक्त पण भारत जो आहे तर तो बघायचा असेल आपल्याला तर आपल्याला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत इतका आसेतू हिमाचल म्हणतात तसा तो भागात जर आपण तिथे गेलो तर आपल्याला कळतं की इथले सामान्य लोकांची जीवनशैली म्हणा किंवा त्यांचा डे टू डे त्यांना जगण्याकरता किती आटापिटा करायला लागतो हातातोंडाची गाठ मिळवण्याकरता त्यांना किती प्रयत्न करायला लागतात. आणि मी बऱ्याच वेळेला म्हणजे काश्मीरमध्ये तर माझं 4-5 वेळा जाणं झालेलं आहे. साऊथमध्ये तर खूप वेळा गेलेलो आहे आणि बाकीचे देश विदेशात आपण जातो तिथे. परंतु जे शेजारचे छोटे देश आहेत म्हणजे आता बांगलादेशला काय माझं जाणं झालं नाही परंतु भूतान आहे नेपाळ आहे श्रीलंका आहे बँकॉक वगैरे तर त्या ठिकाणी बँकॉक वगळता सगळीकडे भारताबद्दलची लोकांची प्रतिमा चांगली आहे. म्हणजे त्यांना भारतीय आपली इंडियन फिलॉसॉफी इंडियन कल्चर हे जाणून घ्यायची त्यांची उत्सुकता आहे किंवा त्यांना आवड आहे. ते विचारतात आपल्याला त्याच्याबद्दल. बँकॉक सारख्या ठिकाणी इट इज ए कमर्शियल सिटी आणि बऱ्याच अनेक कारणाकरता लोक तिकडे जातात. तिथे मला आलेला एक अनुभव
आज नमूद करायला मला आवडेल तिथे की त्या लोकांशी बोलताना काय तिथले जे वेंडर्स किंवा फेरीवाले त्यांच्याकडनं खूप शॉपिंग करतात लोक. तर मी एका ठिकाणी गेला असताना तर आर यू इंडियन म्हटलं येस. वी डोंट वॉन्ट टू डील विथ यू म्हटलं का बाय म्हणे यू पीपल आर नॉट गुड कस्टमर्स. बार्गेन अँड नो गेन. त्यामुळे मग म्हणजे अशी एक प्रतिमा झालेली तयार आहे. याला कुठे ना कुठेतरी आपण जबाबदार आहोत. तो आपण दुसऱ्या देशामध्ये गेलो कुठे गेलो तर आपल्याला कळतं की आपण कुठे आहोत आणि आपल्याबद्दल लोकांचं काय मत आहे. त्यामुळे या लोकांना आपल्या भारतातल्या आता काश्मीरमध्ये मी गेलो होतो. आता मोदींचा योगा दिवस झाला त्या दिवशी मी तिकडनं निघालो. त्याच्या आधी 15-20 दिवस मी तिकडे होतो. त्याच्या आधी पण वरचेवर माझ्या तिथे भेटी झाल्या. तर त्या लोकांना जे एकंदर तिकडे ती हॉस्पिटॅलिटी तिकडची प्रचंड चांगली आहे. तिथले मुळात जे सर्वसामान्य लोक आहेत ना त्यांना या राजकारणाशी किंवा याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. त्यांच्या दबावाखाली आणि प्रभावाखाली हे लोक दबले गेलेले आहेत. मी तिकडच्या हाऊसबोटमध्ये राहिलो होतो. तो चांगला एज्युकेटेड ग्रॅज्युएट झालेला माणूस होता. त्याच्याशी मी जवळ अर्धा एक तास बोलत होतो. तर त्याच्या बोलण्यातनं मला असं जाणवलं की इथली जी जनता आहे त्यांना कोणालाही दे डोंट वॉन्ट वॉर, दे डोंट वॉन्ट फाईट, दे वॉन्ट अमन, शांतता पाहिजे त्यांना. आणि ती शांतता मिळवण्याकरता आता झालं काय की इतकी तरुणाई आहे तिथे की त्या तरुणाईच्या हात त्यांचे रिकामे आहे. हाताला काम नाही, खिशात दाम नाही, डोक्यात विचारांचं थैमान. मग अशा वेळेला काही दृष्ट प्रवृत्तीची मनुष्य किंवा ग्रुप्स त्यांना एकत्र आणतात. त्यांना काहीतरी त्यांचं ब्रेन वॉशिंग करून त्यांना शस्त्र म्हणा, पैसे म्हणा देऊन त्यांना वाममार्गाला लावतात तिथे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे तिथे. याच्याकरता गव्हर्नमेंट स्तरावरती मदत म्हणा किंवा कार्य चालूच आहे. परंतु ही त्या लोकांची अगतिकता आहे. त्यामुळे ती अगतिकता त्यांच्या जे तिथले रिक्षावाले आहेत, शिकारेवाले आहेत, घोडेवाले आहेत ते वर्षानुवर्ष तेच काम करतायत तिथे. पिढ्यानपिढ्या त्यांचं तेच काम करतात. त्यांना कमवण्याचे 4-5 महिनेच असतात. बाकी बर्फ आणि पाऊस याच्यामुळे त्यांना काही उत्पन्नाचं साधन नसतं. तर त्यावेळेला ते पिढ्यानपिढ्या म्हणजे त्यांचे वडील, आजोबा, पणजोबा तेच शिकारे, तेच हाऊसबोट, तीच घोडेवाले ते करत असतात तिथे. तर त्यांनी कधी मुंबई तर सोडाच पण दिल्ली पण त्यांनी बघितलेली नाही आहे तिकडची. त्यामुळे ते म्हणतात असं बोलता 1-2 वाक्य आम्हाला सारखी आली की बंबई का फॅशन आणि काश्मीर का मौसम हे नेहमी बदलत असतात. त्यामुळे आपण हे सगळीकडे गेलं तर आपल्या मला वाटतं सांगून ठेवले की केल्याने देशाडन पंडित मैत्री सभेत संचार शास्त्रग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येत असे फार. तर हे जे आहे ना हे आपण इम्प्लिमेंट स्वतःच्या बाबतीत पण केलं तर आपल्याला लक्षात येईल की हे जे लोक आज या स्तरावरती जीवन जगत आहेत तिथे तर ते कसे आहेत तिथे. तर हा जो एक माझ्या याच्यातला हाऊसबोटवरचा प्रसंग होता तर तो पण खूप छान माणसांनी ते हे केलं तिथे आम्हाला सांगितलं सगळं. आणि एकदा आम्ही तिथल्या निशाद शालीमार गार्डनमध्ये गेलो होतो. तर त्या ठिकाणी फोटो काढणं हे सगळीकडे आवडतं आहे लोकांचं. तिथे 2 मुली होत्या कॉलेजमधल्या होत्या यंग. आणि काश्मीरी मुली म्हणजे सुंदर असतात हे काही वेगळं सांगायला नको. तर त्या तिथे बोलत होत्या. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही आमचे फोटो काढाल का. तर त्या रेडी झाल्या. त्यांनी आमचे 2 फोटो काढले. म्हटलं मला थोडी बोलायची सवय म्हणजे कॅन वी टॉक विथ इच अदर. म्हटलं बात कर सकते क्या. तर हो. म्हटलं तुम्ही काय करता. त्याने आम्ही कॉलेजमध्ये आहोत. म्हटलं व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम. तर त्या म्हटलं डॉक्टर. म्हटलं डू यू नो एनिथिंग अबाउट मेडिसिन अँड डॉक्टरी व्यवसायाबद्दल तुम्हाला. नाही म्हणे आम्हाला जास्त काही माहिती नाही आहे पण आम्हाला डॉक्टर व्हायचं आहे. मग त्यांना मी म्हटलं की डॉक्टरांच्या आयुष्याबद्दल त्यांच्या काही कमिटमेंट्स असतात, डेडिकेशन किती असतं, रिस्क किती असतं, कसं लाईफ असतं. तर हे सगळं त्यांनी जाणून घेतलं माझ्याकडनं. वेगवेगळे प्रश्न विचारून जाणून घेतलं. आणि मी म्हटलं हे सगळं की तुम्ही लक्षात घ्या की असं सगळं आहे. आणि तुम्हाला म्हटलं इथे श्रीनगरसारख्या ठिकाणी तुम्हाला बायकांना अजून तेवढं स्वातंत्र्य जेवढं मुंबईतल्या मुलींना किंवा आहे ते. तर याच्याकरता त्या रेडी आहेत सगळं करायला. तर त्यांना पुढे यायला गव्हर्नमेंट स्तरावरती किंवा त्या स्वतः त्यांच्या इच्छा त्यांच्या पुढच्या आयुष्यात पूर्ण व्हायला पाहिजे. तर याच्याकरता पण आपण बघायला पाहिजे की आपण वारंवार तिकडे जाऊन किंवा त्यांचं टुरिझम आणि टुरिस्ट याच्यावरतीच त्यांचं उत्पन्न किंवा जीवन अवलंबून आहे. त्यामुळे कुठल्याही याच्यामध्ये जाऊन आपण बघितलं तर हे खूप
आपल्याला भावेल तिथे या लोकांचं कसं आयुष्य आहे ते. आणि राहता राहिलं की आत्ताचा जो आपला विषय आहे बांगलादेशचा, तर बांगलादेशची तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच, परंतु बांगलादेश हा पाकिस्तानपासून 1971 मला वाटतं डिसेंबर 6ला हे मुक्त झाला. आणि त्यात इंदिरा गांधी पंतप्रधान आपल्या, त्यांचं खूप मोठं योगदान होतं. भारत पाकिस्तान युद्ध झालं, 3rd टाइम वी फॉट विथ पाकिस्तान अँड वी वन द थिंग अँड बांगलादेश बिकम इंडिपेंडंट त्यांना मिळालं. तर त्या देशाच्या एका बाजूला म्यानमार आहे, एका बाजूला समुद्र आहे आणि 2 ठिकाणी त्रिपुरा किंवा बांगलादेशची सीमा आहे. हा बराच मोठा देश आहे तसा. आणि त्या देशामध्ये त्यावेळेला शेख मुजीबुर रहमानना त्यांनी अध्यक्ष केलं. आणि त्यावेळेला तिथे बांगलादेशबद्दल म्हणजे तिथे ढाका आणि चितगाव ही 2 मोठी शहरं आहेत. बेसिकली तिकडच्या लोकांचं उत्पन्न किंवा उत्पन्नाचा स्रोत हा तिथली शेती, भात म्हणा किंवा ज्यूटला तिथे प्रचंड मागणी आहे. गारमेंट्स तिथे होतात, टी उत्पादन बरंच आहे. या सगळ्या लोकांच्या जीवनावरती तिथल्या शेख मुजीबुरांच्यानंतर त्यांची कन्या शेख हसीना यांनी सगळ्यात जास्त प्रदीर्घ कालावधीकरता पंतप्रधानपद भूषवलं. त्या जवळजवळ त्या 10व्या पंतप्रधान आहेत माझ्या मते. आणि त्यांनी त्यांच्या देशामध्ये आता राजकीय उठाव झाल्यामुळे किंवा त्याच्यामुळे त्यांना तिथून थोडंसं राजीनामा देऊन पदच्युत करण्यात आलं की त्या आपल्या भारताच्या आश्रयाला आल्यात. तेवढं सगळं आपण, पण तिथे सध्याची परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यात आपण सगळेजण आणि इन्क्लुडिंग मी पण खूप उत्सुक आहे. त्यामुळे तिथली जी संस्कृती आहे, म्हणजे एक तुम्हाला माहिती असेल की जगामध्ये अशी एकच व्यक्ती आहे की जिने 2 देशांची राष्ट्रगीतं लिहिलेली आहेत. आपलं जे राष्ट्रगीत आहे रवींद्रनाथ टागोरांचं ते आणि बांगलादेशाचं सोनार बांगला, ते दोन्ही रवींद्रनाथ टागोरांनीच लिहिलेली आहेत. म्हणजे एकाच व्यक्तीने 2 देशाची राष्ट्रगीत, हा दुर्मिळ योग आहे. आणि तो भारत आणि बांगलादेशामध्ये एक कॉमन फॅक्टर आहे. तिकडच्या लेखिका म्हणा यांना आंतरराष्ट्रीय दर्जावरती त्यांना हे मिळतं. तिथे कल्चर खूप चांगलं आहे. पण तू सामान्य लोकांना किंवा तिथल्या अराजकीय परिस्थिती, संघर्ष हे काय याचं जाणून घेण्याकरता मी आता संभाजी त्यांच्याकडे माईक सुपूर्द करतो. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही मला इथे बोलावलं. विषयाला आपण लगेच सुरुवात करूया. काळ होता बांगलादेशासाठी, तो अतिशय महत्त्वाचा होता. तर ते युद्ध कसं झालं, त्याच्या मागची कारणं काय होती हे जाणून घेऊया आणि मग पुढे येऊया आजच्या परिस्थितीवरती. तर पुढची स्लाइड. आता तुम्हाला इथे दिसतंय, कोणाला काही नोट्स लिहायचे असतील तर हे सोपं पडतं म्हणून मी प्रेझेंटेशन बनवून आणलंय. सगळ्यात आधी बांगलादेशाबद्दलची जी पश्चिम पाकिस्तानची जी मानसिकता होती, पश्चिम पाकिस्तान म्हणजे आत्ताचा पाकिस्तान, वेस्ट पाकिस्तान, तर ती जी मानसिकता होती ती स्वातंत्र्यापासूनच तशी होती. आणि त्यामुळे कुठेतरी लोकांच्या मनात एक पश्चिम पाकिस्तान बद्दल एक अढी निर्माण झाली. तर त्याला काही घटक जबाबदार होते. तर त्यातला पहिला घटक हा होता वंशिक द्वेष. आता वंशिक द्वेष ह्या घटकानुसार काय होतं की जी पश्चिम पाकिस्तानातली लोक होती, वेस्ट पाकिस्तानातली लोक, ती बांगलादेशातल्या लोकांना किंवा जी बंगाली लोक आहेत ती काळी आहेत, ती ठेंगणी आहेत किंवा ती गलिच्छ राहतात अशा पद्धतीनेच बघायची. आता तुम्ही बघितलं तर जिओग्राफिकली वेस्ट पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये बरंच अंतर आहे. वेस्ट पाकिस्तान मधली जी लोक आहेत ती छान उंच, पठाणी आणि अशी असतात. त्यांच्या समोर तुम्ही बांगलादेशी लोकांना बघितलं तर ती साधी, सरळ, अगदी पिचलेली अशीच तुम्हाला दिसतात. तर त्यामुळे हा वंशिक द्वेष कुठेतरी वेस्ट पाकिस्तानी लोकांच्या आणि राजकारण्यांच्या मनात होता. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सांस्कृतिक द्वेष. आता सांस्कृतिक द्वेषाअंतर्गत काय झालं की बांगलादेशी लोक हे समजू लागले की आपण जे आहोत ते म्हणजे जे बंगाली
पाकिस्तानी लोक समजू लागले की जे बंगाली लोक आहेत ते हिंदू आहेत. कारण आजही तुम्ही बांगलादेशात गेलात तर तिकडच्या मुली आपल्या हिंदू संस्कृतीची मुळं जपून आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर मी जेव्हा ढाक्यात गेले, ढाका विद्यापीठात गेले, तेव्हा तिथे रात्री 7:30-8 वाजता मी होते आणि तिथे त्यावेळेला सुद्धा मुली अगदी छान साड्या नेसून टिकल्या लावून तिथे होत्या. तर हे मला बघून आश्चर्य वाटलं की अरे ह्या मुलींनी साड्या कशा नेसल्या. कारण का की माझ्या डोक्यात, मी बांगलादेशाबद्दल वाचलं असलं तरी माझ्या डोक्यात हे नव्हतं की तिथे मला एखादी साडीतली मुली दिसेल आणि त्या मुली फार सर्रास दिसत होत्या. त्यामुळे ही जी बांगलादेशी लोक आहेत ही सांस्कृतिक दृष्ट्या बंगाली आहेत आणि हे कुठेतरी पाकिस्तानला खटकत होतं आणि त्यामुळे सुद्धा वादाची ठिणगी पडलेली आपल्याला दिसते. त्यानंतर तिसरा होता तो भाषिक द्वेष. पाकिस्तान्यांच्या मनात असं होतं की उर्दू म्हणा, अरेबिक म्हणा, पर्शियन म्हणा, ह्या ज्या भाषा आहेत ज्यांची स्क्रिप्ट अरेबिक आहे त्याच खऱ्या इस्लामिक भाषा आहेत किंवा त्याच भाषांनी इस्लाम पुढे जाऊ शकतो. बंगाली ही हिंदूंची भाषा आहे, ही पाकिस्तान्यांची किंवा मुसलमानांची भाषा नाही. आणि त्यामुळे बांगलादेशामध्ये मोठी भाषा चळवळ सुद्धा झाली की ह्या नरेटिव्हला किंवा ह्या विचारांना विरोध करायला की आम्ही सुद्धा तुमच्या इतकेच मुसलमान आहोत, फक्त आम्ही आमच्या संस्कृतीला धरून आहोत, आम्हाला आमची मुळं माहिती आहेत, आम्हाला आमच्या भाषेवर प्रेम आहे. आणि ह्यामुळे कुठेतरी ती भाषावाद हा ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तानमध्ये सुरू झाला. त्यानंतर भौगोलिक स्थान अर्थात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बांगलादेश जो आहे तो वेस्ट पाकिस्तान पासून अतिशय दूर होता, त्यांना कनेक्टिव्हिटी नव्हती आणि हा सुद्धा कुठेतरी मुद्दा होता की वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण होण्यासाठी. त्यानंतर आर्थिक उपेक्षा. तुम्ही जर पॉलिसीज बघितल्यात पाकिस्तानच्या 1970 पर्यंत पाकिस्तानात इलेक्शन्स, डायरेक्ट इलेक्शन झालेच नव्हते. 1970लाच पहिलं इलेक्शन झालं. तर त्याच्या आधीच्या तुम्ही इकॉनॉमिक पॉलिसीज बघितल्या तर त्यामध्ये तुम्हाला असं आढळून येईल की ही जी लोक होती पश्चिम पाकिस्तानातली, ह्यांनी पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा जो बांगलादेश आहे त्या लोकांची आर्थिक पिळवणूक केली. सगळे कारखाने, सगळे जे लेबर्स होते किंवा सगळे जे कत्तलखाने होते ते सगळे ईस्ट पाकिस्तानात होते आणि वेस्ट पाकिस्तान हा सर्व्हिस सेक्टरवरती आधारित आणि सर्व्हिस सेक्टरवरती आधारित असल्यामुळे नैसर्गिक दृष्ट्या त्यांच्या मनात एक असा ऍटिट्यूड होता की नाही, आम्ही आर्थिक दृष्ट्या ईस्ट पाकिस्तानपेक्षा जास्त सक्षम आहोत, कारण हे कारखान्यात काम करणारे मजूर आहेत. आणि ह्याच मानसिकतेतून आर्थिक तणाव सुद्धा निर्माण झाला की आम्ही सगळं प्रोड्यूस करतोय, आम्ही इथे शेती करतोय आणि म्हणून वेस्ट पाकिस्तानचं पोट भरतंय, तरीही आम्हाला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामधून कुठेतरी ही वादाची ठिणगी पडलेली आपल्याला दिसते. पुढची स्लाइड. आता 1970, मी जसं म्हणाले 1970ची निवडणूक ही ह्या गोष्टीसाठी महत्वाची होती की त्या ज्या निवडणुका होत्या त्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होत्या, पाकिस्तानात झाल्या होत्या. आता ह्या निवडणुकांमध्ये आवामी लीग ही प्रचंड मतांनी 160-162 सीट्सवरती आवामी लीग लढली होती, पण 160 सीट्सवरती ते निवडून आले होते. त्याच्या विरुद्ध जी जुल्फिकार अली भुट्टोंची पार्टी होती तिला फक्त 66-88 सीट्सवरती विजय मिळवावा लागला. तर एवढा मोठा विजय मिळूनही आवामी लीगला कुठेतरी पाकिस्तानकडून रोखलं गेलं की नाही, तुम्ही सरकार बनवू शकत नाही. कारण बांगलादेशी लोक किंवा जी पाकिस्तानी लोक आहेत त्यांना आम्ही कमी लेखलं गेलंय आतापर्यंत, ती आमच्यावरती येऊन ही बांगला लोक राज्य कसं करेल. आणि ह्यामुळे कुठेतरी असं होतं पाकिस्तानच्या मनात की ही लोक आहेत ही कमी आहेत आणि ह्यांना ते पॉलिटिकल राईट्स मिळाले नाही पाहिजेत, सत्ता ही नेहमी वेस्ट पाकिस्तानच्या हातातच राहिली पाहिजे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. त्यानंतर आपल्याला कळतं की सिंगल युनिट योजना ही एक पाकिस्तानची स्कीम होती आणि ह्या स्कीम अंतर्गत पूर्ण पाकिस्तान एका केंद्राखाली आणायचा प्रयत्न
हा वेस्ट पाकिस्तानच्या काही नेत्यांनी चालवला होता. आता बोगरा म्हणून पाकिस्तानचे एक पंतप्रधान होते, त्यांनी ही स्कीम वेस्ट पाकिस्तानमध्ये ऑलरेडी लागू केली होती. त्यामुळे त्याचे जे रिपकेशन्स आहेत ते ईस्ट पाकिस्तानला माहीत होते की सिंगल युनिट स्कीमच्या अंतर्गत जर आपला देश आला तर आपल्याला काय भोगावं लागेल ह्याची जाणीव त्या लोकांना होती. आणि जर ते झालं असतं तर अर्थात त्यांना भाषा म्हणा उर्दूला स्वीकारावं लागलं असतं, जे बंगाली लोकांना आजही मान्य नाही आहे की आमची भाषा ही बांगला आहे आणि तोच आमच्या आयडेंटिटीचा किंवा आमच्या ओळखीचा मोठा मुद्दा आहे. हे आजही त्यांच्या मनात तसंच आहे. त्यामुळे उर्दू आपल्यावर लादली जाणार हा सगळ्यात मोठा वादाचा विषय त्यांच्यासाठी ठरला होता. त्यानंतर आर्थिक असमानता सुद्धा या सिंगल युनिट स्कीममुळे आली असती पूर्ण पाकिस्तानात. तर ही जी योजना आहे ही लागू न व्हावी म्हणून खूप प्रयत्न इथून करण्यात येत होते बांगलादेशाकडून. पण वेस्ट पाकिस्तान जो आहे त्यांनी 1970ला, तेव्हा तुम्हाला माहित असेल तेव्हा तिथे मिलिटरी रूल होता संपूर्ण पाकिस्तानात त्यावेळेला. तर 1970ला ह्या बांगलादेश किंवा ईस्ट पाकिस्तान मधलं मुख्यमंत्री पदच बरखास्त करण्यात आलं. त्यामुळे आता जर लोकांचे प्रॉब्लेम्स असतील ईस्ट पाकिस्तानातल्या तर त्यांना न्याय मागायला वेस्ट पाकिस्तानात जावं लागायचं, कारण सगळ्या गोष्टी इस्लामाबाद वरून होणार हे ठरल्यावरती त्या लोकांना कुठेतरी हे वाटलं की आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे तो रिसोर्स नाही, तर गव्हर्नमेंटनी आमच्याकडे यायला हवं. आम्ही न्याय मागण्यासाठी आम्ही वेस्ट पाकिस्तानात कसं जायचं हा मोठा प्रश्न होता. ह्याच्या पुढची स्लाईड. आता पूर्व पाकिस्तानात मी म्हणाले की सिंगल युनिट योजना जर लागू झाली असती तर काय झालं असतं. हे फोटोज मी प्रेझेंटेशनला मुद्दामून लावलेत की तुम्हाला कळावं की नक्की त्या 71च्या युद्धात लोकांवर कसे अत्याचार झाले. आता तुम्ही इथे बघू शकता की लोकांना अक्षरशः रस्त्यावरती पाकिस्तानी सैनिकांनी मारलंय आणि तिथे अनेक ठिकाणी असे त्यांनी स्तंभ उभारलेत बांगलादेशात की जिथे हे हत्याकांड झाली, अगदी मास लेवलला लोकांना पकडून मारलं गेलंय. तर आता महत्वाच्या 2 फोर्सेस होत्या ज्या एकमेकांविरुद्ध लढत होत्या. त्यातली पहिली होती मुक्ती वाहिनी. इथे सगळ्यांना माहीतच असेल कारण सगळ्यांनी बांगलादेश युद्ध मेजरली सगळ्यांनी पाहिलं असेल तेव्हा. ही मुक्ती वाहिनी जी होती ही बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तान विरुद्ध लढणारी फौज होती आणि त्यांच्या विरुद्ध जे होते ते रझाकार होते. आता जे रझाकार होते ते पाकिस्तानी सैन्याला मदत करण्यासाठी लढत होते. दोघंही बंगाली होते. इवन रझाकार ह्यातले सुद्धा मेजर सैनिक हे बंगाली होते, परंतु ते पाकिस्तानला मदत करण्यासाठी लढत होते. आता हा फरक मी मुद्दामून सांगते कारण हा फरक शेख हसीना यांना रेझिग्नेशन द्यायला लागलं ह्याचं महत्वाचं कारण आहे. ते कसं ते आपण पुढे बघूया. तर आता सगळ्यात मोठं ऑपरेशन सर्चलाईट पाकिस्तानकडून राबवण्यात आलं. तर ह्या ऑपरेशन सर्चलाईट मध्ये बांगलादेशी प्रोफेसर्स असतील, इंटेलेक्च्युअल्स असतील, माझ्यासारखे विद्यार्थी असतील जे विद्यार्थी चळवळींमध्ये ऍक्टिव्ह होते, त्या सगळ्यांना पकडून अक्षरशः मारण्यात आलं. मी ढाका विद्यापीठात जेव्हा गेले होते तेव्हा त्या हॉलमध्ये मला घेऊन गेले जिथे मास स्टुडंट्स वरती, म्हणजे ती स्टुडंट फक्त गाणी म्हणत होती बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्यावरती हल्ला झाला. 200 स्टुडंट अशा एका हॉलमध्ये गाणी म्हणत होती म्हणून पाकिस्तानी सैन्याने येऊन त्यांना गोळ्यांनी मारलं आणि हे ढाका विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये झालं होतं. आणि ती जेव्हा तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बघता तेव्हा अंगावरती काटा येतो की ह्या लोकांनी किती झगडलेत, हे की प्रयत्न किती केलेत. आणि आता सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की शेख हसीनांविरुद्ध जो उठाव झाला त्यामध्ये मेजरली सगळे स्टुडंट ऍक्टिव्ह होते. तसेच स्टुडंट हे त्या काळी सुद्धा, म्हणजे आपल्याला एक लक्षात येतं की 71 पासून किंवा 71च्या आधी जी भाषा चळवळ झाली, सगळ्या चळवळींमध्ये बांगलादेशी स्टुडंट्स हे फोरफ्रंटला येऊन लढले.
ह्याचं कारण असं आहे की बांगलादेशातला यूथ हा बाकीच्या पॉप्युलेशनपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे कुठेतरी एक राजकीय उलथापालट देशात सुरू झाली की फोरफ्रंटला येऊन लढणारे आपल्याला नेहमी यूथच दिसतो. असे 35-40 वर्षाचे आपल्याला लोक येऊन लढताना फार कमी दिसतात. अगदी 20, 22, 25 वर्षांची मुलंही आत्ता सुद्धा जेव्हा मी प्रोटेस्टचे व्हिडिओ बघत होते किंवा माझे काही मित्रमैत्रिणी तिथून मला पाठवत होते काय सिच्युएशन आहे काय आहे, तर तेव्हा मी बघितलं की पुढे येऊन लढणारे हे नेहमीच यंग युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे स्टुडंट्स होते. आणि हा मुद्दा कुठेतरी आहे की प्रत्येक वेळेला बांगलादेशात सत्ता पालट तेव्हाच झालाय की मिलिटरी सत्ता सुद्धा उलथवून टाकली, ती यंग पॉप्युलेशननीच उलथवून टाकली आहे. पुढे जाऊया आपण. आणि ह्याचं महत्वाचं एक मला सांगायचं आहे की 25 मार्च ते 28 मार्च ह्या 3 दिवसात जे ऑपरेशन सर्चलाईट झालं, त्या ऑपरेशन सर्चलाईट मध्ये 15,000 बांगलादेशी नागरिकांची कत्तल ही फक्त आणि फक्त ढाक्यात झाली. म्हणजे बाकीचा बांगलादेशाविषयी आपण बोलतच नाही आहोत. फक्त कॅपिटल सिटीमध्ये 15,000 लोकांना 3 दिवसात मारलं गेलं. आणि त्यानंतर आपण बघूया की ऑपरेशन चंगेज खान काय होतं. भारताने उडी का घेतली या सगळ्या युद्धात. भारत ऑपरेशन सर्चलाईट नंतर सुद्धा भारत अजिबात या युद्धात सामील व्हायला तयार नव्हता. भारताला इंटरेस्टही नव्हता की आपण पुढे जावं. आणि कारण आपली जी राजकीय परिस्थिती होती ती तेव्हा एका अर्थाने कठीणच होती. इंदिरा गांधी नुकत्याच पंतप्रधान झाल्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या होत्या, त्यामुळे आपल्याला अजिबात आपण पुढे सरसावत नव्हतो. पण विषय असा झाला की पाकिस्तानकडून भारताला उकसवण्यासाठी भारताच्या 8 हवाई तळांवर हल्ला करण्यात आला. अगदी भूज पासून ते श्रीनगर पर्यंत भारताचे जे मोठे एअरबेसेस होते तिथे पाकिस्ताननी बॉम्ब टाकले आणि मग ते युद्ध आपल्या जवळ आलं. आणि 4 डिसेंबरला भारताने युद्धात उडी घेतली. आता ह्यासाठी भारताने जी मोडस ऑपरांडी वापरली, 1 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला कळलं होतं की हे युद्ध आपल्याला टाळता येणार नाहीये. आज नाही तर उद्या पाकिस्तान भारताविरुद्ध ऑपरेशन करणार आणि भारताला या युद्धात पडायला भाग पाडणार. आणि म्हणून आपण एक गोष्ट केली होती ती म्हणजे आपण ऑगस्ट 1971ला सोव्हिएत युनियन सोबत एक लष्करी करार केला होता. आणि त्या कराराअंतर्गत जर सोव्हिएत युनियनवरती कोणी हल्ला केला तर भारत त्याला मदत करेल आणि भारतावर जर कोणी हल्ला केला तर सोव्हिएत युनियन आपल्याला मदत करेल. हा तो असा करार होता. आता ह्या करारानंतर अख्ख्या जगाला कळलं की भारताच्या मागे सोव्हिएत युनियन उभा आहे. आणि एका अर्थाने तुम्ही मुजीब यांचं जे आयडिओलॉजिकल जे काय म्हणतात ना जे लिनिंग बघितलं तर ते सुद्धा कुठेतरी समाजवादी किंवा लेफ्टशी जोडलं जाणारं होतं. आणि ह्याचं महत्वाचं कारण मी तुम्हाला सांगते की अवामी लीग ही बलुचिस्तान आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटायर पाकिस्तानात 1970च्या इलेक्शन्समध्ये जिंकून आली होती. म्हणजे तिथे प्रचाराला कोणी गेलं नाही, काहीही केलं नाही, पण तिथे त्या भागात अवामी लीग जिंकून आली. आणि अवामी लीगनी अवामी लीग मार्क्सिस्ट ह्या नावाने ते इलेक्शन लढवले होते. पण ते त्यांना ईस्ट पाकिस्तानमध्ये करणं जमलं नाही जे त्यांना वेस्ट पाकिस्तानमध्ये करणं जमलं. पण ह्यानुसार सुद्धा मुजीब यांची एक जी इमेज होती ती कुठेतरी समाजवादाशी जोडली जात होती. आणि हे सुद्धा महत्वाचं कारण होतं पाकिस्तानाच्या रागाचं. कारण आम्ही इस्लामिक रिपब्लिक आहोत आणि आमच्यामधून एक कम्युनिस्ट नेता मोठा होतोय किंवा पुढे येतोय हे पाकिस्तानला झेपण्यासारखं नव्हतं. म्हणजे भारतात कितीही इस्लाम आणि कम्युनिझम एक असले तरी कोणत्याही मुस्लिम देशात कम्युनिस्ट पार्टी नाही आणि कोणत्याही कम्युनिस्ट देशात हा इस्लाम नाही. त्यामुळे हे जे गोडवे गातात ते फक्त भारतापुरती किंवा सत्ता काबीज करण्यापुरतीच मर्यादित असतात, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
ठीक आहे, मी पुढे जात आहे, तू पुढची स्लाइड ओपन कर. तर मुजीब यांच्या हत्येनंतर 1975ला 15 ऑगस्ट 1975ला मुजीब यांची हत्या झाली. आणि त्या हत्येनंतर म्हणजे ती हत्या, मी तारीखही तुम्हाला सांगते, तो एक भारतासाठी केलेला वार होता. कारण 15 ऑगस्टच्या सकाळी मुजीब यांच्यावरती हल्ला करण्यात आला. आता नंतर इंदिरा गांधींना आयर्न लेडी दाखवायच्या प्रयत्नात आपण ही तारीख विसरून गेलो की अरे मुजीब आणि त्यांच्या घरच्यांना कधी मारण्यात आलं, तर ते 15 ऑगस्ट 1975ला. आणि नरेटिव्ह बिल्डिंग असंच होतं की इंदिरा गांधींनी बांगलादेश जिंकला, पण त्यानंतर जे सरकार स्थापन झालं त्या स्थापनेला किंवा त्याला एक जो सपोर्ट हवा होता, एक जो बॅकअप हवा होता, तो भारत द्यायला कमी पडला. आणि हे आपण मान्य केलं पाहिजे सगळ्यांनी. कारण मुजीब यांच्या घरात घुसून त्यांच्या घरातल्या 16 सदस्यांची अमानुषपणे बांगलादेशी मिलिटरीकडून हत्या करण्यात आली. आणि त्यात त्यांचा 10 वर्षाचा मुलगा ह्याच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या. म्हणजे मी जेव्हा त्या मुजीब यांच्या म्युझियममध्ये गेले होते, तिथे जे फोटो होते त्यांच्या हत्येनंतरचे, ते अक्षरशः अंगावर काटे आणणारे होते की रक्ताच्या थारोळ्यात बांगलादेशचा एवढा मोठा नेता पडलाय ज्यांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःचं अख्खं आयुष्य दिलं. आणि तीच भावना मला आता आली परत जेव्हा मी पाहिलं की ही लोक जी आहेत ही मुजीब यांचे पुतळे फोडायचा प्रयत्न करतायत. म्हणजे ज्या माणसांनी अख्खं आयुष्य स्वतःचं वाहिलं बांगलादेशासाठी, त्याच माणसाची जाणीव या इस्लामिक कट्टरतावाद्यांना नाहीये. हे आपण एक्सेप्ट केलं पाहिजे, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि तेव्हाही हा कट्टरतावादातूनच मुजीब यांचा मृत्यू झाला. कारण तेव्हा जे बांगलादेशच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जेव्हा मिलिटरी रूल एस्टॅब्लिश झाला तेव्हा 2 महत्वाचे बदल करण्यात आले. ते म्हणजे सेक्युलर हा शब्द आणि सोशलिस्ट हा शब्द बांगलादेशच्या कॉन्स्टिट्यूशन मधून हद्दपार करण्यात आला. आणि तिथे इस्लामच्या आयती टाकण्यात आल्या की सर्वमान सर्वश्रेष्ठ अल्लावरती श्रद्धा असणारा असा देश इस्लामिक रिपब्लिक ऑफ बांगलादेश आम्ही एस्टॅब्लिश करतोय. पुढे 8व्या घटना दुरुस्तीनुसार ते इस्लामिक रिपब्लिक झालं, पण त्याची सुरुवात मुजीब यांच्या हत्येनंतर लगेच झाली होती. त्यामुळे जो कट्टरतावादाचा प्रवास आपल्याला आत्ता दिसतोय, आपल्याला जाणवतोय, तो कुठेतरी तेव्हाच 1975ला त्यांच्या हत्येनंतर सुरू झाला होता. आणि मग त्यांची हत्या झाली. शेख हसीना परत बांगलादेशात आल्या. त्यानंतर काय म्हणतात, त्यांनी आणि जिया खलिदा ज्या आत्ता BNPच्या अपोजिशन लीडर आहेत, अजूनही BNP अपोजिशन मध्ये आहे, यांनी तिकडच्या मिलिटरी रूल विरुद्ध विद्यार्थ्यांना एकत्र करून एक मोठी चळवळ उभारली. आणि 1991ला जिया खलिदा या बांगलादेशच्या पहिल्या पंतप्रधान झाल्या. त्यानंतर 1996ला शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या. तर आणि मग नंतर एक टर्म जिया खलिदा, एक टर्म शेख हसीना, असंच सुरू होतं. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये आपल्याला जिया खलिदा जेव्हा जेव्हा सत्तेत आल्या तेव्हा भारताला रिपकेशन भोगावे लागले ह्या सगळ्या राजकीय परिस्थितीचे. तर आत्ता सुद्धा अजून इलेक्शन झाले नाही आहेत. युनूस यांनी स्वतःचं टेम्पररी गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश केलंय, जे फार काळ पुढे जाईल असं मला वाटत नाही. हे माझं पर्सनली मत आहे. पण हे जे रिपकेशन्स आहेत हे आता BNP जर सत्तेत आलं तर भारताला पुन्हा ह्या सगळ्यासाठी तयार राहावं लागणार आहे. तर आत्ता जे झालं, आत्ता जी राजकीय परिस्थिती कशी ओढावली हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते, वेळ कमी आहे आपल्याकडे. तर आत्ताची जी राजकीय परिस्थिती आहे त्यात महत्वाचं कारण हे आहे की सगळ्यात आधी 2018 मध्ये आपण जाऊया. 2018 मध्ये एक आरक्षणाचं विधेयक आलं होतं आणि ह्या आरक्षणाच्या विधेयकानुसार बांगलादेशातली कोटा सिस्टीम जी आहे, आता ही कोटा सिस्टीम काय होती तर बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये 56% आरक्षण होतं आणि हे 56% आरक्षण
त्यातलं 30% आरक्षण हे 1971 लढलेल्या सैनिकांच्या मुलांना, त्यांच्या नातेवाईकांना दिलं जाणार होतं. आता 56% जे हे आरक्षण आहे ते रद्द करण्यासाठी 2018 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट करण्यात आले. आता ह्या प्रोटेस्टमध्ये विद्यार्थ्यांनी मागणी काय केली, हे 56% आरक्षण रद्द करा, आम्हाला मेरिट बेसिसवरच नोकऱ्या हव्या आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क त्या विद्यार्थ्याला जास्त चांगली सर्व्हिस गव्हर्नमेंटमध्ये मिळाली पाहिजे. शेख हसीनांनी ही गोष्ट 2018ला मान्य केली. आता ही जी 30% लोक होती ज्यांना हे आरक्षण मिळत होतं, ही आवामी लीगची सगळ्यात मोठी वोट बँक होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे असूनही शेख हसीनांनी ही गोष्ट मान्य केली की हे आरक्षण आम्ही रद्द करतोय. मग 2024ला परत त्याच विधेयकावरून काय गदारोळ झाला. 2024ला जेव्हा हे विधेयक आलं तेव्हा सगळ्यात महत्वाचं असं झालं की ढाका हायकोर्टाने एक निर्णय दिला की जे 2018ला आरक्षण होतं ते पुन्हा लागू करा. तर शेख हसीना म्हणाल्या, विद्यार्थी म्हणाले की नाही, हे आरक्षण आम्हाला नकोय, आम्हाला मेरिट बेसिसवरच नोकऱ्या हव्या. शेख हसीना म्हणाले ठीक आहे, पंतप्रधान ऑफिसकडून सुप्रीम कोर्टात विधेयक रद्द करावं किंवा जो निर्णय आहे ढाका हायकोर्टाचा तो रद्द करावा, म्हणून ह्यासाठी शेख हसीना यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि तो निर्णय रद्द झाला. आता आरक्षणाचा जो मुद्दा आहे, जो पेटला होता, तो इथेच थांबायला हवा होता. कारण का की जी विद्यार्थ्यांनी मागणी केली आम्हाला मेरिट बेसिसवरती नोकऱ्या हव्या, शेख हसीनांनी ती मान्य केली. आता विषय इथेच संपला होता. पण शेख हसीनांना रिझाईन ह्यासाठी करायला लागलं की त्यांनी ह्या सगळ्या ह्याच्यात जी नासधूस झाली, जे वॅन्डलिझम झालं, त्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की हे जे नासधूस करणारे विद्यार्थी आहेत ते अँटी नॅशनलिस्ट आहेत किंवा ते रझाकार आहेत. तर हा जो रझाकार शब्द आहे जो तुम्ही बघितलात की 71 मध्ये पाकिस्तानी सैन्याला मदत करणारे जे होते ते रझाकार होते, ह्या एका शब्दावरून तिथे गदारोळ माजला. आणि बांगलादेशी ज्या 3 मोठ्या स्टुडंट ऑर्गनायझेशन ह्यात प्रोटेस्ट करत होत्या, त्यात होती JCD, जी BNPची स्टुडंट ऑर्गनायझेशन आहे. BNP हा बांगलादेशातला विरोधी पक्ष आहे जिया खलिदा यांचा. तर त्यांची जी स्टुडंट ऑर्गनायझेशन होती ती, आणि जमात ए इस्लामी नावाचं एक पाकिस्तानी टेररिस्ट संघटन आहे, ते बांगलादेशात बॅन आहे. आता ते बॅन का झालं तर 2013 मध्ये बांगलादेशात आत्ता जसा प्रोटेस्ट झाला तसाच मोठा प्रोटेस्ट झाला होता. आणि 2013 मध्ये जे 1971ला ज्यांनी वॉर क्राईम्स केले होते, ज्यांनी ॲट्रॉसिटीज केल्या होत्या बांगलादेशी नागरिकांवर, त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ह्यात 5 जमातचे नेते होते. एक नेता जो होता तो BNPचा होता. एक तर जमातचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे उपाध्यक्ष होता जमाते इस्लामीचा, आणि त्याला फाशी द्यावी ह्यासाठी हा सगळा प्रयत्न झाला. आता विद्यार्थी रस्त्यावर आले, विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं की नाही जमातच्या विद्यार्थ्या म्हणजे जमात ए इस्लामीचा जर हा दहशतवादी आहे तर ह्याला इमिडिएटली फाशी द्या. ही मागणी सुद्धा हसीनांनी मान्य केली की त्याला इमिडिएटली फाशी देण्यात आली. तर ह्याला विरोध म्हणून BNPची स्टुडंट ऑर्गनायझेशन जी आहे JCD ती रस्त्यावर उतरली. त्यानंतर जमातची जी स्टुडंट ऑर्गनायझेशन आहे ICS ती रस्त्यावर उतरली. आता मी हे तुम्हाला सांगायचं कारण हे आहे की ज्यांनी आता सरकार स्थापन करायच्या जे गोष्टी करतायत ते 1971 मध्ये वॉर क्राईम्स करत होते बांगलादेशी नागरिकांवरती, आणि आता त्यांना सत्ता स्थापना करायची आहे बांगलादेशात. आणि हे आपण लक्षात घ्यायला हवं सगळ्यांनी की जो कट्टरतावाद आपण म्हणतोय तो काय आहे हे आपल्याला 71 आधी समजून घ्यावा लागेल, तेव्हा आत्ताचा कट्टरतावाद आपल्याला कळेल. तर ह्या विद्यार्थ्यांनी या दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी जमात आणि BNPच्या विद्यार्थ्यांनी ही सगळी चळवळ उभी केली.
आणि तेव्हा सुद्धा खूप मोठे प्रोटेस्ट झाले, पण तेव्हा शेख हसीनांच्या बाजूनी जनता उभी होती, कारण त्यांनी हे सगळं भोगलंय, त्यांनी ह्या अट्रॉसिटीज भोगल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या मनात हे होतं की नाही, आपल्याला ह्या बाईच्या मागे उभं राहायचंय, कारण ही पाकिस्ताना विरुद्ध उभी आहे किंवा पाकिस्तानला आपल्या पूर्वजांवर ज्यांनी अत्याचार केले त्यांच्या विरुद्ध उभी आहे. तर हा सगळा विषय झाला. आता ह्यामध्ये 2 फॅक्टर्स जे आहेत, जे इंटरनॅशनल फॅक्टर्स आहेत या सगळ्या रेझिग्नेशनमध्ये, ते पुढे येताना दिसत आहेत. त्यातला पहिला फॅक्टर हा जो आहे तो म्हणजे तिस्ता प्रोजेक्ट. आता तिस्ता ही जी नदी आहे ती बांगलादेशात, भारतातून बांगलादेशात जाणारी ती नदी आहे. सिक्कीम आणि वेस्ट बेंगॉलमधून वाहत ती नदी बांगलादेशात जाते. आता ह्याचा विषय असा आहे की 2011 मध्ये वॉटर शेअरिंग अग्रीमेंट आपण बांगलादेशासोबत करणार होतो, तिस्ता नदीचं पाणी दोन्ही देशांना समान मिळावं म्हणून. पण ह्यात मोडता पाय घातला तो म्हणजे ममता बॅनर्जी यांनी. आता नद्या किंवा नद्यांचं संवर्धन किंवा जो पाणी हा विषय आहे तो राज्य सूचीमध्ये येणारा विषय आहे. त्यामुळे केंद्र सरकार यात काही करू शकत नाही. आणि हे आपण शेख हसीनांना आत्ता जेव्हा त्या पुन्हा इलेक्ट झाल्या तेव्हा त्यांना समजावून सांगितलं की आमच्याकडे आमचं संविधान असं म्हणतं की वॉटर शेअरिंग अग्रीमेंट जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल, केंद्र याच्यात दखल देणार नाही. तर केंद्राने काय सांगितलं, ठीक आहे तुम्हाला तिस्ता वरती तुम्हाला काहीतरी हवंय तर तुम्ही तिस्ता नदीवरती जी डेव्हलपमेंट करताय त्या डेव्हलपमेंटचा जो खर्च येईल तो केंद्र सरकारतर्फे भारत तुम्हाला देईल. आता ही क्लिअरली एक डिप्लोमॅटिक मूव्ह आहे की ममता बॅनर्जी जर ऐकायला तयार नाहीये तो त्यांचा विषय आहे, तर केंद्राने पुढे येऊन सांगितलं की तुम्हाला जी काही धरणं बांधायची आहेत, हायड्रो पॉवर प्रोजेक्ट तयार करायचे, त्यासाठी केंद्र सरकार तुम्हाला मदत करेल. तर सेम प्रपोजल चीननी बांगलादेशला दिला, नकार दिला आणि त्यामुळे हे इलेक्शन रिग्ड आहेत किंवा ह्या इलेक्शनमध्ये हे इलेक्शन नीटपणे कंटेस्ट केले गेले नाहीत. ह्या जे इलेक्शन झाले 24 मध्ये त्यात अपोजिशन पार्टी सहभागी झाली नव्हती. त्यामुळे अमेरिकेने सुद्धा एक इंटरनॅशनल आघाडी उघडली शेख हसीनांविरुद्ध, जी कुठे तरी त्यांना भारी पडली. आता हा सगळा जो विषय आहे ही आजची राजकीय परिस्थिती आहे. पण मी तुम्हाला सांगते की मी वक्ता म्हणण्यापेक्षा आपण हा आपल्यातला संवाद म्हणूया आणि तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मला माझा वेळ द्यायला आवडेल, कारण मी बोलत जाईल. माझा विषय हा कम्प्लिटली राजकीय आहे, पण राजकीय दृष्ट्या प्रत्येकालाच इंटरेस्ट असेल, हिस्टॉरिकली प्रत्येकालाच इंटरेस्ट असेल असं ग्राह्य धरून आपल्याला चालत नाही. तर तुम्ही प्रश्न विचारा, मी त्याची उत्तरं देते. आपण ह्या डिरेक्शननी पुढे जाऊया. हो, नाही गेल्या नाहीत त्या. हो, अर्थात म्हणजे त्या चीनला गेल्या नाहीत किंवा त्यांनी जे स्टेटमेंट दिलं ते क्लिअर होतं की मी भारताच्या मागे उभी आहे आणि ह्यामुळे हे रिपकेशन झालं. आता तिस्ता प्रोजेक्टमध्ये चीनला इंटरेस्ट ह्यासाठी आहे की तिस्तामध्ये त्यांनी डेव्हलपमेंट जर सुरू केली तर ते भारताच्या चिकन नेकच्या 100 किलोमीटर जवळ येत आहेत आणि हे आपल्याला भोवणारं आहे. हे कुठेतरी केंद्र सरकारला माहिती नाही, तर आपण दुसऱ्या देशाच्या पॉवर प्लांट प्रोजेक्टसाठी किंवा त्यांच्या पाण्याचा आपण कोणतंही सरकार स्वतःवरती ओढावून घेणार नाही. पण चायनाला आपल्याला कुठेतरी कंटेन करायचं आहे, कारण त्यांच्या हातात तिस्ता पडला तर ते आपल्या बॉर्डरवर येऊन बसतायत आणि तेही अशा भागात. चिकन नेक हा असा भाग आहे, तो जो भाग चीनच्या हातात गेला तर भारताचा जो नॉर्थ ईस्ट किंवा ईशान्य पूर्व राज्य जी आहेत त्यांच्या सोबतचा कॉन्टॅक्ट तुटतो आणि मग पुढे जाऊन ते स्वतःचे वेगळे देश निर्माण करू शकतात. आपल्याला माहिती आहे आसाममध्ये उल्फा ऍक्टिव्ह आहे किंवा अराकन आर्मी आता सध्या ऍक्टिव्ह झाली आहे. म्यानमारमध्ये अराकन आर्मी
ती आता नॉर्थ ईस्टमध्ये नागालँड, मिझोराम आणि ह्या सगळ्या भागांमध्ये आपल्याला दिसून येते. तर ह्या गोष्टींना आळा घालायचा आणि आपल्या ज्या नॉर्थ ईस्टर्न बॉर्डर्स ज्या आहेत त्या सिक्युअर करण्यासाठी आपण तिस्ताचा जो काही खर्च आहे बांगलादेशला करायचा आहे तो आपल्यावर ओढावून घेतलाय. बांगलादेश पुढे अतिरेकी राष्ट्रामध्ये कन्वर्ट होणार असं वाटतं का? हो, म्हणजे वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. आता मी मध्ये युनुस जे आत्ताचे सध्याचे तेव्हाचे नोबेल लॉरेट आणि आत्ताचे सध्याचे जे बांगलादेशचे सर्वेसर्वा आहेत त्यांनी हिंदूंसाठी बरेच ट्विट केले, पण त्याचा काही परिणाम होताना दिसत नाहीये. आणि हा जो अत्याचार आहे, आय थिंक ही स्लाइडच ओपन आहे की बांगलादेशात जी हिंदूंची कत्तल सुरू आहे ती खूप सुरुवातीपासून सुरू आहे. आणि हिंदू नाही, हिंदूंसोबत बुद्ध म्हणा किंवा तिकडचे जे शिया मुसलमान आहेत त्यांची कत्तल, अहमदिया मुसलमान आहेत त्यांची कत्तल ही फार आधीपासून सुरू आहे. आणि ह्याला जबाबदार कुठेतरी भारतही आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगते की जेव्हा भारत स्वतंत्र म्हणजे 1947ला भारत आणि पाकिस्तान हे 2 देश होणार हे नक्की झालं होतं, तेव्हा खुलना म्हणून बांगलादेशात एक काय म्हणतात प्रोव्हिन्स आहे, त्यात हिंदू मेजॉरिटी होती. आणि त्याच्या खाली जो चिटगॉंगचा प्रदेश आहे जो आत्ता अराकन आर्मीसाठी एकदम फर्टाईल ग्राउंड म्हटलं जातं ज्या चिटगॉंगला, तो प्रदेश त्यासाठी बौद्ध आणि हिंदूंचं शिष्टमंडळ सरदार पटेलांना येऊन भेटलं होतं की आम्हाला बांगलादेशात एक हिंदू राष्ट्र किंवा एक आमचं राष्ट्र उभं करायचं आहे जे हिंदू आणि बौद्ध मिळून चालवतील. आणि त्यासाठी सरदार पटेलांनी अनेक प्रयत्न केले. पण विषय असा झाला की चिटगॉंगमधून एक नदी वाहते, त्या नदीचं नाव आहे कर्णफुली नदी. आता हा नदीवर जो पॉवर प्लांट होता त्या पॉवर प्लांटमधून पूर्ण बांगलादेशाला वीज मिळत होती. त्यामुळे मुस्लिम लीगचं असं म्हणणं होतं की हे प्रदेश जे आहे ते आमच्याकडे राहिले पाहिजे. आणि नेहरूंची उदासीनता होतीच या सगळ्याला जबाबदार. नेहरूंनी हा विषय पुढे नेलाच नाही. आणि जे होतंय जे बनतंय ते बनू दे अशा आविर्भावात नेहरू होते. आणि त्यामुळे हे चिटगॉंग आणि खुलना हे आपल्याला गमवावं लागलं. आणि आज ह्याच 2 प्रदेशांमधून हिंदूंचं मायग्रेशन होतं. आणि आज ह्याच 2 प्रदेशांमध्ये हिंदूंवरती आणि बौद्धांवरती सगळ्यात जास्त अत्याचार होतात. म्हणजे जो रोहिंग्या मुस्लिमांचा जो प्रश्न आहे, रोहिंग्या हे खरं तर म्यानमारमधल्या रखाईन प्रांतातले मुसलमान आहेत, पण रखाईन प्रांत हा चिटगॉंगला बॉर्डर असल्यामुळे त्यांचं मायग्रेशन तिथे होतं आणि तिकडच्या बौद्धांना आणि हिंदूंना पळून दुसरीकडे जावं लागतंय. तर ह्याला जो अत्याचार होतोय हिंदूंवरती ह्याला आपण कुठेतरी जबाबदार आहोत, कारण आपण स्वातंत्र्यानंतर त्यांना प्रोटेक्ट करू शकलो नाही. आणि ही गोष्ट आहे. आता मी तुम्हाला माझं सुद्धा एक अनुभव सांगते की मी ढाक्याला गेल्यावरती सगळ्यात आधी मी काय केलं तर मी हॉटेलमध्ये बॅग टाकली, रिक्षा पकडले आणि ढाकेश्वरी मंदिरात गेले. कारण ते शक्तिपीठ जरी असलं तरी ती अशी एक जागा आहे की जिथे मला हिंदू भेटतील हे मला माहीत होतं. कारण मी रस्त्यावरती चालताना कोणालाही विचारू नाही शकत तुम्ही हिंदू आहात का, तुमचे अनुभव सांगा. पण त्या ढाकेश्वरी मंदिरात मला भेटतील हे नक्की होतं. तर मी तिथे गेले होते. तर हा प्रसंग मी तुम्हाला सांगते की 1971ला एक अशा मध्यमवयीन बाई होत्या, म्हणजे त्या 60-64 वर्षांच्या असतील, 65च्या. तर त्यांनी मला सांगितलं की जेव्हा 71चं युद्ध झालं तेव्हा त्या हिंदू आहेत म्हणून त्यांच्या आई आणि बहिणीवरती अत्याचार करण्यात आले. त्या स्वतः माळ्यावरती लपून बसल्या होत्या म्हणून त्या वाचल्या आणि त्यांची बहीण ही 3 दिवसात पुढे वारली, मोठी बहीण. आणि तिचं वय तेव्हा फक्त 17 वर्ष होतं. तर ह्या पद्धतीच्या घटना ह्या 1971 मध्ये घडल्यात, त्यानंतर सुद्धा वारंवार घडत आहेत.
तिथेच आम्हाला एक दुसऱ्या बाई भेटल्या होत्या, त्यांना इंग्लिश बोलता येत होतं. तर ती बाई 3 महिन्याच्या बाळाला घेऊन ती पळाली, कारण तिच्या दीराला तिच्या घरासमोर जिवंत जाळण्यात आलं. आणि ह्या घटना तुम्हाला ढाकेश्वरी मंदिरात गेल्यावर तिथल्या हिंदूंशी बोलल्यावरती कळतात. आणि म्हणजे हे ऐकूनच इतकं वाईट वाटतं की जी परिस्थिती तिथल्या हिंदूंवरती ओढावली आहे ती अतिशय अतिशय वाईट आहे. तुम्ही अगदी दिल्लीत जरी आलात, बांगलादेशी निर्वासितांच्या जर तुम्ही तिथे गेलात तर त्यांना अजूनही त्यांची घरही अशी झोपडपट्ट्यांसारखीच बांधलेली आहेत. तिकडच्या हिंदूंना अजूनही कोणतेही राईट्स नाही आहेत, काही नाही आहे. आणि जर त्या वस्त्यांमध्ये 90% हे लीगल शरणार्थी म्हणून जे भारतात आले ते हिंदू आहेत. तर ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जो हिंदूंवरती अत्याचार होतोय ह्याविषयी आपण बोललं पाहिजे, हे जाणून घेतलं पाहिजे की भारताच्या बाहेर काय चालू आहे आणि ह्या देशाला CAAची गरज का आहे हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण आता CAA सुद्धा आपण म्हणतो, पण CAA अंतर्गत 2014 पर्यंत जे हिंदू भारतात आले त्यांना फक्त सिटिझनशिपचे राईट्स मिळतात. त्यामुळे आत्ता जरी हिंदू भारतात, आता भारताचा प्रॉब्लेम असा झाला आहे, म्हणजे मी एका मित्राशी बोलत होते, तो ढाका एम्बसीमध्ये सध्या कामाला आहे भारताच्या. तर तो मला असं सांगत होता की आत्ता प्रॉब्लेम असा झाला आहे की हिंदूंना घेण्यासाठी आपल्याकडे कोणती प्रोव्हिजन नाही आहे. कारण CAA अंतर्गत आपण 2014 पर्यंत जे हिंदू भारतात आले त्यांना सिटिझनशिप देतोय. त्याच्यानंतर जे हिंदू येणार आहेत त्यांना तुम्हाला रेफ्युजी म्हणून घ्यावं लागेल. आणि जर भारताने आत्ता सांगितलं की आम्ही बांगलादेशी रेफ्युजीजना भारतात घेऊ, तर ते तुम्हाला धार्मिक वर्गवारी करून घेता नाही येणार की तू हिंदू आहेस म्हणून तू भारतात ये, तू मुसलमान आहेस म्हणून तू भारतात येऊ नकोस. तर ह्या गोष्टी आपल्याला रेफ्युजीजना घेताना करता येणार नाही. त्यामुळे भारत कुठेतरी बॅकफूटवर जातोय की नको, आम्हाला रेफ्युजी प्रश्न नको. कारण मग हिंदूंच्या नावाखाली मग रोहिंग्याज भारतात येतील आणि इतर सगळे भारतात येतील आणि ते मग भारताच्या सुरक्षेसाठी काय म्हणतात एक डिफिकल्ट फेज निर्माण होईल. अजून कोणाला राष्ट्रपती परदेशात असताना ताबडतोब येऊन आपल्या तिथल्या टेररिस्टला लगेच फाशी दिला आणि एक दहशतवाद त्यांनी असा मोडून काढायचा प्रयत्न केला. असं आता काय करता येत नाही. तुम्ही हा किस्सा सांगितलात, मी तुम्हाला अजून एक किस्सा सांगते की दहशतवाद मोडून काढला हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे, पण अवामी लीगचीच एक रक्षा वाहिनी म्हणून, अवामी लीगच्या बऱ्याच आर्म्ड फोर्सेस होत्या, त्यातली रक्षा वाहिनी म्हणून एक हे होती. आणि त्या रक्षा वाहिनीतर्फे जेव्हा 71ची वॉर छेडली गेली, त्या रक्षा वाहिनीतर्फेच हिंदू आणि बौद्धांवरती हल्ले करायला सुरुवात झाली. आणि ते हल्ले सुद्धा टेररिस्ट हल्ल्यांपेक्षा कमी नव्हते. आणि तेव्हा इंदिरा गांधींनी जी भूमिका घ्यायला हवी होती तिकडच्या हिंदूंना प्रोटेक्ट करायला, ती त्या घेऊ नाही शकल्या. बांगलादेशचं हे युद्ध आपण जिंकलो असलो तरी आपण तहात कुठेतरी मागे पडलोय हे आपल्याला मान्य करायला हवं. कारण तेव्हा तो एक आपल्यासाठी भारतासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती की काश्मीरचा प्रश्न पुढे घेऊन जायची किंवा काश्मीरच्या प्रश्नावर पाकिस्तानसोबत बसून तोडगा काढायची. तर ती कुठेतरी आपण मागे पडलोय. बाकी तुम्ही जो मुद्दा म्हणताय तो बरोबर आहे. त्यानंतर त्या इंदिरा गांधींनी जो टेररिझम विरुद्ध स्टँड घेतला तो अतिशय कणखर आणि योग्य होताच, पण तो स्टँड किंवा ते जे टेररिस्ट होते ते त्यांच्या सत्तेला फेवरेबल नव्हते. आणि जे म्हणतात आता त्यांच्याच पुढे काँग्रेसनी यासिन भट आणि ह्या सगळ्यांना जवळ करून ठेवलं जे काश्मीरमधले मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी अगेन तो सगळा राजकीय डावपेच होता असं मला वाटतं. आणि आत्ता काय करता येईल, तर आत्ता जे सरकारला करायचं ते सरकार करतच आहे.
नॉर्थ ईस्टच्या बॉर्डर सिक्युअर करण्यासाठी सरकारने नॉर्थ ईस्टमध्ये प्रचंड मोठे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट साकारले आहेत. कारण तुमचे जर रस्ते नसतील तर तुमच्या राज्यामध्ये किंवा तुमच्या देशात घुसखोरी ही होणार. आणि मी आत्ता चीन बॉर्डरच्या जवळ जाऊन आले. अगदी रस्ते तुम्हाला, मला तर वाटतं चीनमध्ये सुद्धा भारत रस्ते बांधतंय. तर ह्या गोष्टी भारत करतच आहे. पण नागरिक म्हणून आपल्याला जी मी नेहमी म्हणते, जी ट्रेनमध्ये अनाउन्समेंट करतात की बसताना तुम्ही बघा की अपरिचित वस्तू नाही आहे ना आजूबाजूला, ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण भारत आज सगळ्या बाजूंनी वेढला गेला आहे. म्यानमार म्हणा, अफगाणिस्तान म्हणा, पाकिस्तान म्हणा, ह्या सगळ्यांकडून कट्टरतावादाचा धोका भारताला आहे. आणि तो आपल्याला जाणवायला सुरुवात होईल आता हळूहळू. कारण गव्हर्नमेंट आपलं जरी असलं, स्टेबल जरी आपण म्हणत असलो, तरी आपण मेजॉरिटीने निवडून नाही आलो. तर कुठेतरी आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे चालायचं आहे. आणि त्यामध्ये काही ना काही मुद्दे मागे पडणार आहेत, ज्याच्यामुळे भारताला पुढे जाऊन रिपकेशन्स भोगायला लागू शकतात, असं माझं मत आहे. बरोबर. आणि ज्या प्रकारे हे आता अत्याचार होत आहेत किंवा हे त्यापुढे होते राहणार आहे, तर त्या हिंदूचं आज न उद्या हे हिंदू भारताकडे पाहणार. हो. आणि पुन्हा तिथे म्हणजे स्थलांतराची लाट येण्याची दाट शक्यता आहे. तर हा धोका जो आहे म्हणजे हे म्हणजे पुढच्या 6 महिने, 1 वर्ष, 5 वर्ष एवढी शक्यता आहे. त्या दृष्टीने काय करायचं? दुसरा काही भारतामध्ये उपाय दिसत नाही. बरोबर बरोबर. आता हो, म्हणजे कसं आहे की मी तेच म्हणते की आपण आपले जे राजकीय निर्णय आहेत ते कुठेतरी हिंदूंना प्रोटेक्ट करण्यामागे पडलो. जसं मी म्हणाले की चितगावचा जो प्रश्न आहे, चितगाव आणि खुलना प्रोव्हिन्स मधला, भारत सरदार पटेल ऑलरेडी विजनरी होते. त्यांनी विचार केला होता की असं काहीतरी होऊ शकतं. कारण हे राष्ट्र आज ना उद्या कधी ना कधी इस्लामिक कट्टरतावादाकडे जाणार आहे आणि त्यावेळेला आपली जबाबदारी आहे इथल्या मायनॉरिटीजना प्रोटेक्ट करायची. तर तेव्हा आपण ते करू शकलो नाही. आत्ता आपण हिंदूंना कोणत्या स्टेटस अंतर्गत घेणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण जर आपण रेफ्युजीज म्हणून घेतलं तर आपल्याला सगळ्यांनाच घ्यावं लागेल. मग आपण ऑलरेडी ख्रिश्चन, अहमदिया मुसलमान किंवा हिंदू म्हणा, ह्या सगळ्यांना आपण CA अंतर्गत घेऊ शकतो. पण आता CA मध्ये बदल घडवून आणणं गरजेचं आहे की CA ची डेट आहे ती कंटिन्युअस केली पाहिजे. आणि मला स्वतःला असं वाटतं की ही जी भूमी आहे ही ह्याच भूमीकडे जगभरातले हिंदू आपली भूमी म्हणून बघतात. तर ते जर येत असतील तर हा धोका म्हणण्यापेक्षा हे भारतासाठी एका पद्धतीने चांगलंही आहे. कारण भारतामध्ये दुसऱ्या बाजूनी जे काय म्हणतात, जे इल्लीगल मायग्रेशन होत आहे ते जास्त धोकादायक आहे हिंदू शरणार्थी येण्यापेक्षा. तर आपल्याला कंटेन आत्ता ते करायचंय. हिंदू शरणार्थी कसे येतील, काय येतील, ह्यापेक्षा जे इल्लीगल मायग्रेशन चालू आहे ह्यावरती आपलं लक्ष गेलं पाहिजे. आणि बाकी सरकार ऑब्विसली बिल आणेल किंवा त्या शरणार्थींची, आता जेव्हा 71ला शरणार्थी आले तेव्हा त्यांची तात्पुरती सोय बंगालमध्ये, त्रिपुरामध्ये, दिल्लीमध्ये ती तात्पुरती सोय केली गेली, पण ते तिथेच राहिले. तर आता जो हा रिकामा प्रदेश आहे हा भरायचं काम पुढे सरकार करू शकतं. ह्याशिवाय सरकार पॉलिसीच्या दृष्टीने किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्हली अजून काही करू शकत नाही. किंवा बांगलादेशात सुद्धा तुम्ही एखादं शहर घेऊन ते वसवलं हिंदूंच्या नावांनी, तरी त्याला जो स्पेशल मायनॉरिटी स्टेटस आहे तो बांगलादेश गव्हर्नमेंट देईल का, हा मोठा प्रश्न आहे. कारण हा जो प्रतिबंधनात्मक जे राज्य असतं तो दर्जा चिटगोंगला होता, पण तो दर्जा 71च्या वॉर नंतर काढून टाकण्यात आला. ठीक आहे, म्हणजे त्यांनी सुद्धा आधीच हा विचार केला होता की भाई आम्ही देतोय दर्जा,
म्हणजे जो इंग्रजांनी दिलाय तो आम्हाला काढून टाकायचा आहे. तर यांची विचारसरणी हीच आहे. बरं, एक काही वर्षांपूर्वी 2-4 वर्षापूर्वी सीमावर्ती काही प्रांताची देवघेव झाली होती, अदलाबदल झाली होती, बांगलादेश आणि भारत. तर त्यावेळेला लोक सुद्धा बदलले होते, नागरिकांची सुद्धा अदलाबदल केली होती. ह्या गोष्टीची मला काही कल्पना नाही की हे मी पहिल्यांदाच ऐकते. मी वाचेन याच्याबद्दल की नक्की सीमा बदल म्हणजे काय झालं होतं. अच्छा अच्छा, हां. मग ते मला जे बांगलादेश आणि भारताचे विषयी जे सीमा बदल होतात त्यात मला असलेली माहिती अशी आहे की ज्या नद्या असतात त्या नद्यांचं पाणी वळवण्यावरून मोठे सीमा बदल होतात. कारण आपण बांगलादेशासोबत 54 वॉटर बॉडी शेअर करतो आणि 54 हा नंबर खूप मोठा आहे. कारण बांगलादेश बघायला गेलं तर तसा छोटासाच देश आहे. तर त्या पाण्यासाठी काही झालं असेल तर मला त्याची कल्पना नाही, पण मी वाचेन याच्यावरती. पुढच्या वेळेला येईन तेव्हा नक्की उत्तर मिळेल. त्यावेळी अरब राष्ट्रांनी किंवा मुस्लिम राष्ट्रांनी त्यांना नाकारलं, अमेरिकेने नाकारलं, लंडनने नाकारलं. बरोबर. पण या सगळ्यांची आपण शत्रुत्व निर्माण केलं असं. तुम्ही विचारलात तो प्रश्न योग्य आहे. मला असं वाटतं डिप्लोमॅटिकली शेख हसीना फार काळ भारतात राहणं हे भारतासाठी योग्य नाही आहे. कारण का की त्या पूर्व पंतप्रधान होत्या, त्यांचं भारतासोबत असलेलं नातं हे सगळं जगजाहीर असलं तरी आत्ता त्या मोस्ट वॉन्टेड आहेत बांगलादेशात. आणि आपल्याला शेवटी सरकार कोणतंही आलं तरी आपल्याला त्यांच्याशी रिलेशनशिप एस्टॅब्लिश करायची आहे. मग BNPचं सरकार आलं तर आपल्याला कठीण जाईल, पण आम्ही संबंध नाकारू असं म्हणून चालणार नाही. आणि ते सरकार स्थापन झाल्यावर ते पहिली मागणी हीच करतील की तुम्ही शेख हसीनांना परत पाठवा किंवा त्यांचं जे काही आहे ते आम्हाला करू द्या. तर त्यामुळे शेख हसीना किती काळ भारतात राहतील हा प्रश्न आहे. आता अमेरिकेचं मी आता म्हणजे मला आठवलं पटकन म्हणून एक उदाहरण सांगते की अमेरिकेमध्ये जी हिंदूंबद्दलची जी उदासीनता आहे ह्याविषयी मी एक तुम्हाला किस्सा सांगते की आर्चर ब्लड नावाचे अमेरिकेमध्ये एक ॲम्बॅसेडर होते आणि बांगलादेशात अमेरिकेचे ॲम्बॅसेडर होते आर्चर ब्लड नावाचे. त्यांनी एक अहवाल तयार केला होता 71च्या युद्धाच्या वेळेला. आणि तेव्हा त्यांनी असं लिहिलं होतं की हे जे पाकिस्तानी आर्मी हिंदूंवरती जे अत्याचार करत आहे त्याबद्दल अमेरिकेंनी जबाब विचारला पाहिजे पाकिस्तानला की आम्ही तुम्हाला सैन्य मदत तिकडच्या लोकांच्या प्रोटेक्शन देशासाठी देतोय, त्यांच्या विरुद्ध उठाव किंवा त्यांच्या विरुद्ध हिंदूंना मारायला किंवा हिंदूंविरुद्ध नाही देत आहोत. तर त्या टेलिग्रामवरती एक छान पुस्तक आहे द ब्लड टेलिग्राम म्हणून, तुम्ही आवर्जून वाचा. तर त्या टेलिग्रामवरती काहीही काम करण्यात आलं नाही. कारण त्याचं महत्त्वाचं कारण होतं की याया खान जे होते ते अमेरिकेला व्हिएतनाममधून सैन्य माघार घ्यायची होती. तेव्हा याया खान हे अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करत होते. आणि म्हणून अमेरिकेने डायरेक्ट भूमिका घेतलीच नाही पाकिस्तान विरुद्ध किंवा याया खान विरुद्ध. तर अमेरिका हा फार राजकीय देश आहे. म्हणजे तो त्यांना कितीही वाटलं ते फक्त दुसऱ्यांना सांगायला की जे म्हणतात ना जगा सांगे सर्वज्ञान स्वतः कोरडे पाषाण, तशातला देश म्हणजे अमेरिका आहे. जगाला ह्युमन राईट्स आणि पंतप्रधान असल्या तरी त्यांचे हक्क हे जगाला शिकवतील, पण त्यांच्या गळ्याशी येईल तेव्हा ते फार लावून घेणार नाही. अशातला तो देश आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी शत्रुत्व अशा पद्धतीचं आपलं नाही आहे. कारण का की अमेरिकेलाही माहिती आहे की आत्ता बे ऑफ बेंगॉल प्रोटेक्ट करणं हे भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे, अमेरिकेसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण तो आपण प्रोटेक्ट नाही केला तर चीन जो आहे तो कुठेतरी त्या सागरामध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण करेल, जे स्ट्रॅटेजिकली सगळ्याच देशांसाठी फार धोकादायक आहे. तुम्ही ढाक्यावर गेला तर तुम्हाला तुमची सुरक्षा
ढाक्यात गेले होते. मी अक्षरशः ती माझी सोलो ट्रिप होती बांगलादेशातली. तर मी एकटी ढाक्यात फिरले आणि सुरक्षेची भीती आधी जाताना ऑफकोर्स वाटली. आणि माझ्या आईबाबांनी तर तो केरला फाईल्स चित्रपट बघितला होता, त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांना जास्त भीती होती की मी ढाक्यात जाणार, मी एकटी राहणार आहे तिथे, मी कसं सगळं मॅनेज करणार. पण माझे पहिले 2 दिवस कॉन्फरन्सेसमध्ये गेले. त्या कॉन्फरन्समध्ये माझ्या खूप चांगल्या लोकांची ओळखी झाल्या, जे ढाक्यात क्लास 1 ऑफिसर्स आहेत, अशा काही लोकांची ओळखी झाल्या. त्यामुळे मी बिनधास्त ढाक्यात फिरले, कारण मला माहीत होतं की जर मला काही गरज पडली तर मी फोन करून कोणाला तरी बोलवू शकते. इतकी चांगली मैत्री माझी तिकडच्या डिप्लोमॅट्स ज्या मुली होत्या त्यांच्याशी झाली होती. त्यानंतर तिकडच्या एक इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या 2 विद्यार्थ्यांनी मला एक दिवस पूर्ण ढाका शहर फिरवलं. त्यानंतर त्यांच्या कॉलेजमध्ये नेलं, तर तिथे मला विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला. त्यामुळे मी आधी काही कॉन्टॅक्ट्स घेऊनच ढाक्यात गेले होते, मी असेच गेले नव्हते. आणि माझ्यासाठी खूप छान एक्सपिरियन्स होता, कारण मी एकटी राहिले, एकटी फिरले. तिकडचं जेवण, मी व्हेजिटेरियन असल्यामुळे माझा फार प्रॉब्लेम झाला त्या बाबतीत ढाक्यात. पण एकंदर माझा अनुभव हा खूपच सुंदर होता ढाक्यातला. आणि ढाक्यातली लोकं तशी हेल्पफुल आहेत. ती म्हणजे आपण आता इस्लामिक कट्टरतावाद वगैरे बोलत असलो तरी तुम्ही तिथे त्यांचे पाहुणे म्हणून जाताय, तर त्यांच्यातलं ते जे बंगालीपण आहे ते नक्कीच जागृत होतं, मदत करतात. कारण लँग्वेज हे खूप मोठं बॅरियर असतं आपल्यासाठी. तर तिकडच्या अनेक लोकांनी मला मदत केली. जे काही तोडकं मोडकं बांगला जे मी गुगल ट्रान्सलेशनवरून जे बोलत होते ते त्यांनी समजून घेतलं. आणि त्यामुळे मला असं फार काही, आणि उबर आणि ओला असल्यामुळे, उबर ढाक्यात असल्यामुळे मला ट्रान्सपोर्टेशनसाठी सुद्धा काही असं, कारण तोच मुख्य मुद्दा असतो की एका जागेहून दुसऱ्या जागेवर जायचं कसं. पण उबर असल्यामुळे मी मोबाईल थ्रूच सगळं बुक करत होते. तर असा काही अनुभव मला आला नाही ढाक्यात. मला नकार दिला आणि त्यामुळे हे इलेक्शन रिग्ड आहेत किंवा ह्या इलेक्शनमध्ये हे इलेक्शन नीटपणे कंटेस्ट केले गेले नाहीत. ह्या जे इलेक्शन झाले 24मध्ये त्यात अपोजिशन पार्टी सहभागी झाली नव्हती. त्यामुळे अमेरिकेने सुद्धा एक इंटरनॅशनल आघाडी उघडली शेख हसीनांविरुद्ध, जी कुठे तरी त्यांना भारी पडली. आता हा सगळा जो विषय आहे ही आजची राजकीय परिस्थिती आहे. पण मी तुम्हाला सांगते की मी वक्ता म्हणण्यापेक्षा आपण हा आपल्यातला संवाद म्हणूया आणि तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मला माझा वेळ द्यायला आवडेल. कारण मी बोलत जाईन. माझा विषय हा कम्प्लिटली राजकीय आहे, पण राजकीयदृष्ट्या प्रत्येकालाच इंटरेस्ट असेल, हिस्टॉरिकली प्रत्येकालाच इंटरेस्ट असेल असं ग्राह्य धरून आपल्याला चालत नाही. तर तुम्ही प्रश्न विचारा, मी त्याची उत्तरं देते. आपण ह्या डिरेक्शननी पुढे जाऊया. हो, नाही गेल्या नाहीत त्या. हो, अर्थात म्हणजे त्या चीनला गेल्या नाहीत किंवा त्यांनी जे स्टेटमेंट दिलं ते क्लिअर होतं की मी भारताच्या मागे उभी आहे आणि ह्यामुळे हे रिपकेशन झालं. आता तिस्ता प्रोजेक्टमध्ये चीनला इंटरेस्ट ह्यासाठी आहे की तिस्तामध्ये त्यांनी डेव्हलपमेंट जर सुरू केली तर ते भारताच्या चिकन नेकच्या 100 किलोमीटर जवळ येत आहेत. आणि हे आपल्याला भोवणारं आहे हे कुठेतरी केंद्र सरकारला माहिती नाही. तर आपण दुसऱ्या देशाच्या पॉवर प्लांट प्रोजेक्टसाठी किंवा त्यांच्या पाण्याचा आपण कोणतंही सरकार स्वतःवरती ओढावून घेणार नाही. पण चायनाला आपल्याला कुठेतरी कंटेन करायचं आहे, कारण त्यांच्या हातात तिस्ता पडला तर ते आपल्या बॉर्डरवर येऊन बसतायत. आणि तेही अशा भागात, चिकन नेक हा असा भाग आहे
तो जो भाग चीनच्या हातात गेला तर भारताचा जो नॉर्थ ईस्ट किंवा ईशान्य पूर्व राज्य जी आहेत त्यांच्या सोबतचा कॉन्टॅक्ट तुटतो आणि मग पुढे जाऊन ते स्वतःचे वेगळे देश निर्माण करू शकतात. आपल्याला माहिती आहे आसाममध्ये उल्फा ऍक्टिव्ह आहे किंवा अराकन आर्मी आता सध्या ऍक्टिव्ह झाली आहे. म्यानमारमध्ये अराकन आर्मी ती आता नॉर्थ ईस्टमध्ये नागालँड, मिझोराम आणि ह्या सगळ्या भागांमध्ये आपल्याला दिसून येते. तर ह्या गोष्टींना आळा घालायचा आणि आपल्या ज्या नॉर्थ ईस्टर्न बॉर्डर्स ज्या आहेत त्या सिक्युअर करण्यासाठी आपण तिस्ताचा जो काही खर्च आहे बांगलादेशला करायचा आहे तो आपल्यावर ओढावून घेतलाय. बांगलादेश पुढे अतिरेकी राष्ट्रामध्ये कन्वर्ट होणार असं वाटतं? हो, म्हणजे वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. आता मी मध्ये युनुस जे आत्ताचे सध्याचे तेव्हाचे नोबेल लॉरेट आणि आत्ताचे सध्याचे जे बांगलादेशचे सर्वेसर्वा आहेत त्यांनी हिंदूंसाठी बरेच ट्विट केले पण त्याचा काही परिणाम होताना दिसत नाहीये. आणि हा जो अत्याचार आहे, आय थिंक ही स्लाइडच ओपन आहे की बांगलादेशात जी हिंदूंची कत्तल सुरू आहे ती खूप सुरुवातीपासून सुरू आहे. आणि हिंदू नाही, हिंदूंसोबत बुद्ध म्हणा किंवा तिकडचे जे शिया मुसलमान आहेत त्यांची कत्तल, अहमदिया मुसलमान आहेत त्यांची कत्तल ही फार आधीपासून सुरू आहे. आणि ह्याला जबाबदार कुठेतरी भारतही आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगते की जेव्हा भारत स्वतंत्र म्हणजे 1947ला भारत आणि पाकिस्तान हे 2 देश होणार हे नक्की झालं होतं तेव्हा खुलना म्हणून बांगलादेशात एक काय म्हणतात प्रोव्हिन्स आहे, त्यात हिंदू मेजॉरिटी होती आणि त्याच्या खाली जो चिटगॉंगचा प्रदेश आहे जो आत्ता अराकन आर्मीसाठी एकदम फर्टाईल ग्राउंड म्हटलं जातं ज्या चिटगॉंगला, तो प्रदेश त्यासाठी बौद्ध आणि हिंदूंचं शिष्टमंडळ सरदार पटेलांना येऊन भेटलं होतं की आम्हाला बांगलादेशात एक हिंदू राष्ट्र किंवा एक आमचं राष्ट्र उभं करायचं आहे जे हिंदू आणि बौद्ध मिळून चालवतील. आणि त्यासाठी सरदार पटेलांनी अनेक प्रयत्न केले पण विषय असा झाला की चिटगॉंगमधून एक नदी वाहते, त्या नदीचं नाव आहे कर्णफुली नदी. आता हा नदीवर जो पॉवर प्लांट होता त्या पॉवर प्लांटमधून पूर्ण बांगलादेशाला वीज मिळत होती. त्यामुळे मुस्लिम लीगचं असं म्हणणं होतं की हे प्रदेश जे आहे ते आमच्याकडे राहिले पाहिजे. आणि नेहरूंची उदासीनता होतीच या सगळ्याला जबाबदार. नेहरूंनी हा विषय पुढे नेलाच नाही आणि जे होतंय जे बनतंय ते बनू दे अशा आविर्भावात नेहरू होते. आणि त्यामुळे हे चिटगॉंग आणि खुलना हे आपल्याला गमवावं लागलं. आणि आज ह्याच 2 प्रदेशांमधून हिंदूंचं मायग्रेशन होतं आणि आज ह्याच 2 प्रदेशांमध्ये हिंदूंवरती आणि बौद्धांवरती सगळ्यात जास्त अत्याचार होतात. म्हणजे जो रोहिंग्या मुस्लिमांचा जो प्रश्न आहे, रोहिंग्या हे खरं तर म्यानमारमधल्या रखाईन प्रांतातले मुसलमान आहेत पण रखाईन प्रांत हा चिटगॉंगला बॉर्डर असल्यामुळे त्यांचं मायग्रेशन तिथे होतं आणि तिकडच्या बौद्धांना आणि हिंदूंना पळून दुसरीकडे जावं लागतंय. तर ह्याला जो अत्याचार होतोय हिंदूंवरती ह्याला आपण कुठेतरी जबाबदार आहोत कारण आपण स्वातंत्र्यानंतर त्यांना प्रोटेक्ट करू शकलो नाही. आणि ही गोष्ट आहे. आता मी तुम्हाला माझं सुद्धा एक अनुभव सांगते की मी ढाक्याला गेल्यावरती सगळ्यात आधी मी काय केलं तर मी हॉटेलमध्ये बॅग टाकली, रिक्षा पकडले आणि ढाकेश्वरी मंदिरात गेले. कारण ते शक्तिपीठ जरी असलं तरी ती अशी एक जागा आहे की जिथे मला हिंदू भेटतील हे मला माहीत होतं. कारण मी रस्त्यावरती चालताना कोणालाही विचारू नाही शकत तुम्ही हिंदू आहात का, तुमचे अनुभव सांगा. पण त्या ढाकेश्वरी मंदिरात मला भेटतील हे नक्की होतं. तर मी तिथे गेले होते. तर हा प्रसंग मी तुम्हाला सांगते की 1971ला एक अशा मध्यमवयीन बाई होत्या म्हणजे त्या 60-64 वर्षांच्या असतील 65च्या. तर त्यांनी मला सांगितलं की जेव्हा 71चं युद्ध झालं तेव्हा त्या हिंदू आहेत म्हणून त्यांच्या आई आणि बहिणीवरती अत्याचार करण्यात आले.
त्या स्वतः माळ्यावरती लपून बसल्या होत्या म्हणून त्या वाचल्या आणि त्यांची बहीण ही 3 दिवसात पुढे वारली, मोठी बहीण, आणि तिचं वय तेव्हा फक्त 17 वर्ष होतं. तर ह्या पद्धतीच्या घटना ह्या 1971 मध्ये घडल्यात, त्यानंतर सुद्धा वारंवार घडत आहेत. तिथेच आम्हाला एक दुसऱ्या बाई भेटल्या होत्या, त्यांना इंग्लिश बोलता येत होतं. तर ती बाई 3 महिन्याच्या बाळाला पळून घेऊन ती पळाली, कारण तिच्या दिराला तिच्या घरासमोर जिवंत जाळण्यात आलं. आणि ह्या घटना तुम्हाला ढाकेश्वरी मंदिरात गेल्यावर तिथल्या हिंदूंशी बोलल्यावरती कळतात. आणि म्हणजे हे ऐकूनच इतकं वाईट वाटतं की जी परिस्थिती तिथल्या हिंदूंवरती ओढावली आहे ती अतिशय अतिशय वाईट आहे. तुम्ही अगदी दिल्लीत जरी आलात, बांगलादेशी निर्वासितांच्या जर तुम्ही तिथे गेलात तर त्यांना अजूनही त्यांची घरही अशी झोपडपट्ट्यांसारखीच बांधलेली आहेत. तिकडच्या हिंदूंना अजूनही कोणतेही राईट्स नाही आहेत, काही नाही आहे. आणि जर त्या वस्त्यांमध्ये 90% हे लीगल शरणार्थी म्हणून जे भारतात आले ते हिंदू आहेत. तर ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जो हिंदूंवरती अत्याचार होतोय ह्याविषयी आपण बोललं पाहिजे, हे जाणून घेतलं पाहिजे की भारताच्या बाहेर काय चालू आहे आणि ह्या देशाला CAAची गरज का आहे हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण आता CAA सुद्धा आपण म्हणतो, पण CAA अंतर्गत 2014 पर्यंत जे हिंदू भारतात आले त्यांना फक्त सिटिझनशिपचे राईट्स मिळतात. त्यामुळे आत्ता जरी हिंदू भारतात, आता भारताचा प्रॉब्लेम असा झाला आहे, म्हणजे मी एका मित्राशी बोलत होते, तो ढाका एम्बसीमध्ये सध्या कामाला आहे भारताच्या. तर तो मला असं सांगत होता की आत्ता प्रॉब्लेम असा झाला आहे की हिंदूंना घेण्यासाठी आपल्याकडे कोणती प्रोव्हिजन नाही आहे. कारण CAA अंतर्गत आपण 2014 पर्यंत जे हिंदू भारतात आले त्यांना सिटिझनशिप देतोय. त्याच्यानंतर जे हिंदू येणार आहेत त्यांना तुम्हाला रेफ्युजी म्हणून घ्यावं लागेल. आणि जर भारताने आत्ता सांगितलं की आम्ही बांगलादेशी रेफ्युजीजना भारतात घेऊ, तर ते तुम्हाला धार्मिक वर्गवारी करून घेता नाही येणार की तू हिंदू आहेस म्हणून तू भारतात ये, तू मुसलमान आहेस म्हणून तू भारतात येऊ नकोस. तर ह्या गोष्टी आपल्याला रेफ्युजीजना घेताना करता येणार नाही. त्यामुळे भारत कुठेतरी बॅकफूटवर जातोय की नको, आम्हाला रेफ्युजी प्रश्न नको. कारण मग हिंदूंच्या नावाखाली मग रोहिंग्याज भारतात येतील आणि इतर सगळे भारतात येतील आणि ते मग भारताच्या सुरक्षेसाठी काय म्हणतात एक डिफिकल्ट फेज निर्माण होईल. अजून कोणाला? राष्ट्रपती परदेशात असताना ताबडतोब येऊन आपल्या तिथल्या टेररिस्टला लगेच फाशी दिला आणि एक दर्शन पाहला त्यांनी असा मोडून काढायचा प्रयत्न केला. असं आता काय करता येत नाही. तुम्ही हा किस्सा सांगितलात, मी तुम्हाला अजून एक किस्सा सांगते की दहशतवाद मोडून काढला हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे, पण अवामी लीगचीच एक रक्षा वाहिनी म्हणून, अवामी लीगच्या बऱ्याच आर्म्ड फोर्सेस होत्या, त्यातली रक्षा वाहिनी म्हणून एक हे होती. आणि त्या रक्षा वाहिनीतर्फे जेव्हा 71ची वॉर छेडली गेली, त्या रक्षा वाहिनीतर्फेच हिंदू आणि बौद्धांवरती हल्ले करायला सुरुवात झाली. आणि ते हल्ले सुद्धा टेररिस्ट हल्ल्यांपेक्षा कमी नव्हते. आणि तेव्हा इंदिरा गांधींनी जी भूमिका घ्यायला हवी होती तिकडच्या हिंदूंना प्रोटेक्ट करायला, ती त्या घेऊ नाही शकल्या. बांगलादेशचं हे युद्ध आपण जिंकलो असलो तरी आपण तहात कुठेतरी मागे पडलोय हे आपल्याला मान्य करायला हवं. कारण तेव्हा तो एक आपल्यासाठी भारतासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती की काश्मीरचा प्रश्न पुढे घेऊन जायची किंवा काश्मीरच्या प्रश्नावर पाकिस्तानसोबत बसून तोडगा काढायची. तर ती कुठेतरी आपण मागे पडलोय. बाकी तुम्ही जो मुद्दा म्हणताय तो बरोबर आहे. त्यानंतर त्या इंदिरा गांधींनी जो टेररिझम विरुद्ध स्टँड घेतला तो अतिशय कणखर आणि योग्य होताच, पण तो स्टँड किंवा ते जे टेररिस्ट होते ते त्यांच्या सत्तेला फेवरेबल नव्हते.
आणि जे म्हणतात आता त्यांच्याच पुढे काँग्रेसनी यासिन भट आणि ह्या सगळ्यांना जवळ करून ठेवलं, जे काश्मीरमधले मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी अगेन तो सगळा राजकीय डावपेच होता असं मला वाटतं. आणि आत्ता काय करता येईल, तर आत्ता जे सरकारला करायचं ते सरकार करतच आहे. नॉर्थ ईस्टच्या बॉर्डर सिक्युअर करण्यासाठी सरकारने नॉर्थ ईस्टमध्ये प्रचंड मोठे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट साकारले आहेत. कारण तुमचे जर रस्ते नसतील तर तुमच्या राज्यामध्ये किंवा तुमच्या देशात घुसखोरी ही होणार. आणि मी आत्ता चीन बॉर्डरच्या जवळ जाऊन आले. अगदी रस्ते तुम्हाला, मला तर वाटतं चीनमध्ये सुद्धा भारत रस्ते बांधतंय. तर ह्या गोष्टी भारत करतच आहे. पण नागरिक म्हणून आपल्याला जी मी नेहमी म्हणते, जी ट्रेनमध्ये अनाउन्समेंट करतात की बसताना तुम्ही बघा की अपरिचित वस्तू नाही आहे ना आजूबाजूला, ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण भारत आज सगळ्या बाजूंनी वेढला गेला आहे. म्यानमार म्हणा, अफगाणिस्तान म्हणा, पाकिस्तान म्हणा, ह्या सगळ्यांकडून कट्टरतावादाचा धोका भारताला आहे. आणि तो आपल्याला जाणवायला सुरुवात होईल आता हळूहळू. कारण गव्हर्नमेंट आपलं जरी असलं, स्टेबल जरी आपण म्हणत असलो, तरी आपण मेजॉरिटीने निवडून नाही आलो, तर कुठेतरी आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे चालायचं आहे. आणि त्यामध्ये काही ना काही मुद्दे मागे पडणार आहेत, ज्याच्यामुळे भारताला पुढे जाऊन रिपकेशन्स भोगायला लागू शकतात असं माझं मत आहे. बरोबर. आणि ज्या प्रकारे हे आता अत्याचार होत आहेत किंवा हे यापुढे होते राहणार आहे, तर त्या हिंदूचं आज न उद्या हे हिंदू भारताकडे पाहणार. हो. आणि पुन्हा तिथे म्हणजे स्थलांतराची लाट येण्याची दाट शक्यता आहे. तर हा धोका जो आहे म्हणजे हे म्हणजे पुढच्या 6 महिने, 1 वर्ष, 5 वर्ष होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने काय करायचं, दुसरा काही भारतामध्ये उपाय दिसत नाही. बरोबर बरोबर. आता हो म्हणजे कसं आहे की मी तेच म्हणते की आपण आपले जे राजकीय निर्णय आहेत ते कुठेतरी हिंदूंना प्रोटेक्ट करण्यामागे पडलो. जसं मी म्हणाले की चितगावचा जो प्रश्न आहे, चितगाव आणि खुलना प्रोव्हिन्स मधला, भारत सरदार पटेल ऑलरेडी विजनरी होते, त्यांनी विचार केला होता की असं काहीतरी होऊ शकतं. कारण हे राष्ट्र आज ना उद्या कधी ना कधी इस्लामिक कट्टरतावादाकडे जाणार आहे आणि त्यावेळेला आपली जबाबदारी आहे इथल्या मायनॉरिटीजना प्रोटेक्ट करायची. तर तेव्हा आपण ते करू शकलो नाही. आत्ता आपण हिंदूंना कोणत्या स्टेटस अंतर्गत घेणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण जर आपण रेफ्युजीज म्हणून घेतलं तर आपल्याला सगळ्यांनाच घ्यावं लागेल. मग आपण ऑलरेडी ख्रिश्चन, अहमदिया मुसलमान किंवा हिंदू म्हणा, ह्या सगळ्यांना आपण CA अंतर्गत घेऊ शकतो. पण आता CA मध्ये बदल घडवून आणणं गरजेचं आहे की CA ची डेट आहे ती कंटिन्युअस केली पाहिजे. आणि मला स्वतःला असं वाटतं की ही जी भूमी आहे ही ह्याच भूमीकडे जगभरातले हिंदू आपली भूमी म्हणून बघतात. तर ते जर येत असतील तर हा धोका म्हणण्यापेक्षा हे भारतासाठी एका पद्धतीने चांगलंही आहे. कारण भारतामध्ये दुसऱ्या बाजूनी जे काय म्हणतात, जे इल्लीगल मायग्रेशन होत आहे ते जास्त धोकादायक आहे हिंदू शरणार्थी येण्यापेक्षा. तर आपल्याला कंटेन आत्ता ते करायचं, हिंदू शरणार्थी कसे येतील, काय येतील, ह्यापेक्षा जे इल्लीगल मायग्रेशन चालू आहे ह्यावरती आपलं लक्ष गेलं पाहिजे. आणि बाकी सरकार ऑब्विसली बिल आणेल किंवा त्या शरणार्थींची, आता जेव्हा 71ला शरणार्थी आले तेव्हा त्यांची तात्पुरती सोय बंगालमध्ये, त्रिपुरामध्ये, दिल्लीमध्ये ती तात्पुरती सोय केली गेली, पण ते तिथेच राहिले. तर आता जो हा रिकामा प्रदेश आहे हा भरायचं काम पुढे सरकार करू शकतं. ह्याशिवाय सरकार पॉलिसीच्या दृष्टीने किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्हली अजून काही करू शकत नाही. किंवा बांगलादेशात सुद्धा तुम्ही एखादं शहर घेऊन ते वसवलं हिंदूंच्या नावांनी, तरी त्याला जो स्पेशल मायनॉरिटी स्टेटस आहे तो बांगलादेश गव्हर्नमेंट देईल का, हा मोठा प्रश्न आहे.
कारण हा जो प्रतिबंधनात्मक जे राज्य असतं तो दर्जा चिटगोंगला होता, पण तो दर्जा 71च्या वॉर नंतर काढून टाकण्यात आला. ठीक आहे, म्हणजे त्यांनी सुद्धा आधीच हा विचार केला होता की भाई आम्ही देतोय दर्जा, म्हणजे जो इंग्रजांनी दिलाय तो आम्हाला काढून टाकायचा आहे. तर यांची विचारसरणी हीच आहे. बरं, एक काही वर्षांपूर्वी 2-4 वर्षापूर्वी सीमावर्ती काही प्रांताची देवघेव झाली होती, अदलाबदल झाली होती, बांगलादेश आणि भारत. तर त्यावेळेला लोक सुद्धा बदलले होते, नागरिकांनी सुद्धा अदलाबदल केली होती. ह्या गोष्टीची मला काही कल्पना नाही की हे मी पहिल्यांदाच ऐकते. मी वाचेन याच्याबद्दल की नक्की सीमा बदल म्हणजे काय झालं होतं. अच्छा अच्छा, हां. मग ते मला जे बांगलादेश आणि भारताचे विषयी जे सीमा बदल होतात त्यात मला असलेली माहिती अशी आहे की ज्या नद्या असतात त्या नद्यांचं पाणी वळवण्यावरून मोठे सीमा बदल होतात. कारण आपण बांगलादेशासोबत 54 वॉटर बॉडी शेअर करतो आणि 54 हा नंबर खूप मोठा आहे, कारण बांगलादेश बघायला गेलं तर तसा छोटासाच देश आहे. तर त्या पाण्यासाठी काही झालं असेल तर मला त्याची कल्पना नाही, पण मी वाचेन याच्यावरती. पुढच्या वेळेला येईन तेव्हा नक्की उत्तर देईन. त्यावेळी अरब राष्ट्रांनी किंवा मुस्लिम राष्ट्रांनी त्यांना नाकारलं, अमेरिकेने नाकारलं, लंडनने नाकारलं. बरोबर. पण या सगळ्यांची आपण शत्रुत्व निर्माण केलं असं. तुम्ही विचारलात तो प्रश्न योग्य आहे. मला असं वाटतं डिप्लोमॅटिकली शेख हसीना फार काळ भारतात राहणं हे भारतासाठीही योग्य नाही आहे. कारण का की त्या पूर्व पंतप्रधान होत्या, त्यांचं भारतासोबत असलेलं नातं हे सगळं जगजाहीर असलं तरी आत्ता त्या मोस्ट वॉन्टेड आहेत बांगलादेशात. आणि आपल्याला शेवटी सरकार कोणतंही आलं तरी आपल्याला त्यांच्याशी रिलेशनशिप एस्टॅब्लिश करायची आहे. मग BNPचं सरकार आलं तर आपल्याला कठीण जाईल, पण आम्ही संबंध नाकारू असं म्हणून चालणार नाही. आणि ते सरकार स्थापन झाल्यावर ते पहिली मागणी हीच करतील की तुम्ही शेख हसीनांना परत पाठवा किंवा त्यांचं जे काही आहे ते आम्हाला करू द्या. तर त्यामुळे शेख हसीना किती काळ भारतात राहतील हा प्रश्न आहे. आता अमेरिकेचं मी आता म्हणजे मला आठवलं पटकन म्हणून एक उदाहरण सांगते की अमेरिकेमध्ये जी हिंदूंबद्दलची जी उदासीनता आहे ह्याविषयी मी एक तुम्हाला किस्सा सांगते की आर्चर ब्लड नावाचे अमेरिकेमध्ये एक ॲम्बॅसेडर होते आणि बांगलादेशात अमेरिकेचे ॲम्बॅसेडर होते आर्चर ब्लड नावाचे. त्यांनी एक अहवाल तयार केला होता 71च्या युद्धाच्या वेळेला आणि तेव्हा त्यांनी असं लिहिलं होतं की हे जे पाकिस्तानी आर्मी हिंदूंवरती जे अत्याचार करत आहे त्याबद्दल अमेरिकेंनी जबाब विचारला पाहिजे पाकिस्तानला की आम्ही तुम्हाला सैन्य मदत तिकडच्या लोकांच्या प्रोटेक्शन देशासाठी देतोय, त्यांच्या विरुद्ध उठाव किंवा त्यांच्या विरुद्ध हिंदूंना मारायला किंवा हिंदूंविरुद्ध नाही देत आहोत. तर त्या टेलिग्रामवरती एक छान पुस्तक आहे द ब्लड टेलिग्राम म्हणून, तुम्ही आवर्जून वाचा. तर त्या टेलिग्रामवरती काहीही काम करण्यात आलं नाही, कारण त्याचं महत्त्वाचं कारण होतं की याया खान जे होते ते अमेरिकेला व्हिएतनाममधून सैन्य माघार घ्यायची होती. तेव्हा याया खान हे अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करत होते आणि म्हणून अमेरिकेने डायरेक्ट भूमिका घेतलीच नाही पाकिस्तान विरुद्ध किंवा याया खान विरुद्ध. तर अमेरिका हा फार राजकीय देश आहे, म्हणजे तो त्यांना कितीही वाटलं ते फक्त दुसऱ्यांना सांगायला की जे म्हणतात ना जगा सांगे सर्वज्ञान स्वतः कोरडे पाषाण, तशातला देश म्हणजे अमेरिका आहे. जगाला ह्युमन राईट्स आणि पंतप्रधान असल्या तरी त्यांचे हक्क हे जगाला शिकवतील, पण त्यांच्या गळ्याशी येईल तेव्हा ते फार लावून घेणार नाही. अशातला तो देश आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी शत्रुत्व अशा पद्धतीचं आपलं नाही आहे, कारण का की अमेरिकेलाही माहिती आहे की आत्ता बे ऑफ बेंगॉल प्रोटेक्ट करणं हे भारत आणि
भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे, अमेरिकेसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण तो आपण प्रोटेक्ट नाही केला तर चीन जो आहे तो कुठेतरी त्या सागरामध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण करेल, जे स्ट्रॅटेजिकली सगळ्याच देशांसाठी फार धोकादायक आहे. तुम्ही ढाक्यावर गेला तर तुम्हाला तुमची सुरक्षाची भीती वाटली नाही? मी ढाक्यात गेले होते. मी अक्षरशः ती माझी सोलो ट्रिप होती बांगलादेशातली. तर मी एकटी ढाक्यात फिरले आणि सुरक्षेची भीती आधी जाताना ऑफकोर्स वाटली. आणि माझ्या आईबाबांनी तर तो केरला फाईल्स चित्रपट बघितला होता, त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांना जास्त भीती होती की मी ढाक्यात जाणार, मी एकटी राहणार आहे तिथे, मी कसं सगळं मॅनेज करणार. पण माझे पहिले 2 दिवस कॉन्फरन्सेसमध्ये गेले. त्या कॉन्फरन्समध्ये माझ्या खूप चांगल्या लोकांशी ओळखी झाल्या, जे ढाक्यात क्लास 1 ऑफिसर्स आहेत, अशा काही लोकांशी ओळखी झाल्या. त्यामुळे मी बिनधास्त ढाक्यात फिरले, कारण मला माहीत होतं की जर मला काही गरज पडली तर मी फोन करून कोणाला तरी बोलवू शकते. इतकी चांगली मैत्री माझी तिकडच्या डिप्लोमॅट्स ज्या मुली होत्या त्यांच्याशी झाली होती. त्यानंतर तिकडच्या एक इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या 2 विद्यार्थ्यांनी मला एक दिवस पूर्ण ढाका शहर फिरवलं. त्यानंतर त्यांच्या कॉलेजमध्ये नेलं, तर तिथे मला विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला. त्यामुळे मी आधी काही कॉन्टॅक्ट्स घेऊनच ढाक्यात गेले होते, मी असेच गेले नव्हते. आणि माझ्यासाठी खूप छान एक्सपिरियन्स होता, कारण मी एकटी राहिले, एकटी फिरले. तिकडचं जेवण, मी व्हेजिटेरियन असल्यामुळे माझा फार प्रॉब्लेम झाला त्या बाबतीत ढाक्यात. पण एकंदर माझा अनुभव हा खूपच सुंदर होता ढाक्यातला. आणि ढाक्यातली लोकं तशी हेल्पफुल आहेत. ती म्हणजे आपण आता इस्लामिक कट्टरतावाद वगैरे बोलत असलो तरी तुम्ही तिथे त्यांचे पाहुणे म्हणून जाताय, तर त्यांच्यातलं ते जे बंगालीपण आहे ते नक्कीच जागृत होतं, मदत करतात. कारण लँग्वेज हे खूप मोठं बॅरियर असतं आपल्यासाठी. तर तिकडच्या अनेक लोकांनी मला मदत केली. जे काही तोडकं मोडकं बांगला जे मी गुगल ट्रान्सलेशनवरून जे बोलत होते ते त्यांनी समजून घेतलं. आणि त्यामुळे मला असं फार काही, आणि उबर आणि ओला असल्यामुळे, उबर ढाक्यात असल्यामुळे मला ट्रान्सपोर्टेशनसाठी सुद्धा काही असं, कारण तोच मुख्य मुद्दा असतो की एका जागेहून दुसऱ्या जागेवर जायचं कसं. पण उबर असल्यामुळे मी मोबाईल थ्रूच सगळं बुक करत होते. तर असा काही अनुभव मला आला नाही ढाक्यात. इथे ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील आपण 1 to 1. हां, हो, ते मी सांगते की पटकन सांगते अगदी की जेव्हा अमेरिकेकडून पाकिस्तानला विचारण्यात आलं 71च्या युद्धात की तुम्हाला कसली गरज आहे आत्ता लगेच, तुम्हाला अमेरिकेकडून काय हवंय, तर ते म्हणाले होते की आम्हाला अजून काही नको, आम्हाला स्मशानं हवी आहेत बांगलादेशात. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूंची कत्तल केली गेली की स्मशानं कमी पडली हिंदूंना जाळण्यासाठी. आणि म्हणून तो मी मुद्दा त्या स्लाईडमध्ये घेतला होता, पण ते प्रेझेंटेशनमध्येच बंद पडल्यामुळे मी जे असंच पुढे भाषण हे केलं. शांभवीताईंनी खूप छान माहिती आपल्या सर्वांना दिली आणि आपल्याला सगळ्यांना अंदाज आलाच असेल की त्यांचा ह्यातला अभ्यासही किती आहे आणि त्यांच्याकडनं खरंच खूप काही समजून घेण्यासारखं आहे. पण वेळेच्या मर्यादेमुळे आपल्याला थोडंसं थांबावं लागतंय. पण एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. खूप खूप धन्यवाद. त्या ह्या कार्यक्रमासाठी दिल्लीवरून आलेल्या आहेत, त्या JNU मध्ये असतात आणि आपल्या ह्या विनंतीला त्यांनी मान्यता दिली आहे. कारण गेले 3 महिने त्यांच्याशी संवाद चालू होता, पण त्यांचंही शेड्यूल खूप पॅक आहे. पण आत्ताची जी करंट सिच्युएशन आहे त्या विषयाला धरून त्यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद. असेच कार्यक्रम आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने कायम करत असतो. नमस्कार. रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2024 आज आपण इथे अटल स्मृती केंद्रामध्ये
सुषमा स्वराज मंचातर्फे बांगलादेशातली सद्यस्थिती, अशांतता आणि मी. आज आपल्या व्याख्यात्या आहेत डॉक्टर शांभवी थिटे. या JNUच्या डॉक्टरेट PhD केलेली आहे त्यांनी, आणि गेल्या वर्षी त्या बांगलादेशमध्ये जाऊनही आलेल्या आहेत. आजचं लेक्चर जे त्यांचं सुंदर रीतीने झालेलं आहे, त्या संदर्भात त्यांना आणखीन काही विशेष गोष्टी या लेक्चरमध्ये त्यांनी आम्हाला उद्धृत केलंच. तिथली परिस्थिती काय आहे या सगळ्या आम्हाला प्रेक्षकांना खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं, PPT सहित. तर काय सांगाल डॉक्टर आपण याबद्दल? बांगलादेश सध्या खरंच खूप अशांत आहे आणि तिकडचं जे वातावरण आहे ते एका अर्थाने भारतासाठी सुद्धा धोकादायक म्हणता येईल आपल्याला. कारण की आजचा तुम्ही भारत जर बघितला तर भारताला सगळ्या बाजूंनी संकटांनी वेढलेलं आपल्याला दिसतंय, की म्यानमारमध्ये ताडमदाव सक्रिय आहे, किंवा बांगलादेश मध्ये आत्ता जे राजकीय उलथापालथ सुरू आहे. तुम्ही वरती बघाल तर अफगाणिस्तानात तर तालिबान ऑलरेडी आहे. त्यानंतर पाकिस्तानातली जी आर्थिक स्थिती आहे त्यामुळे तिथे कुठेतरी दहशतवाद वाढीस लागतोय आणि ह्या सगळ्यांमध्ये भारत कुठेतरी अडकलाय. त्यामुळे मला असं वाटतं जे बांगलादेशात सुरू आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रॅडिकलायझेशन भारतामध्ये पसरू शकतं, एस्पेशली भारताच्या नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये. आणि त्यासाठी सरकारने प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदू मायनॉरिटीजचा प्रश्न हा आपल्याला जेवढा वाटतो तेवढा सोपा नाहीये. कारण तिथे हिंदूंवरती अनेक अत्याचार होत आहेत आणि ह्याविषयी जेवढं हवं तेवढं बोललं जात नाहीये, तेवढं लिहिलं जात नाहीये. आणि हिंदूंसोबत तिकडच्या बुद्धिस्ट किंवा अहमदिया मुस्लिम्स, जे शिया मुस्लिम्स आहेत, त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत. आणि ह्याविषयी आपण बोललं पाहिजे, आपण वाचलं पाहिजे, आपण लिहिलं पाहिजे सगळ्यांनी. आणि कारण तिकडच्या हिंदूंसाठी अजून कोणी नाहीये. मी लेक्चरमध्ये माझे बांगलादेशातले अनुभव आणि माझं कन्व्हर्सेशन सांगितलं तिकडच्या हिंदूंसोबत काय झालेलं. पण तिकडच्या हिंदूंसाठी आज आपणच उभं राहायला हवं आणि ही भावना प्रत्येकाच्या मनात असायला हवी. म्हणजे ज्या प्रकारचे अत्याचार तिकडच्या हिंदू महिलांवरती होत आहेत त्याविषयी तुम्ही आम्ही बोलणं अतिशय गरजेचं आहे. त्याविषयी भारत सरकारने पुढे येणं अतिशय गरजेचं आहे. आणि हेच मी सांगू इच्छिते. बाकीचे सगळे जे मुद्दे आहेत ते मी लेक्चरमध्ये सांगितलेलेच आहे. पण रॅडिकलायझेशन आणि हिंदू मायनॉरिटीजचा हा प्रश्न आहे, हा मला पर्सनली खूप सतावणारा आहे. कारण मी तिकडे परिस्थिती बघितली आहे हिंदूंची. मी माझ्या लेक्चरमध्ये सांगितलं की ढाकेश्वरी मंदिरात कसं हिंदूंनी मला त्यांच्यावरती काय परिस्थिती आहे ती सांगितली. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भारतातल्या अनेक लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.